ध्यास अभ्यास गटाच्या आजच्या ऑनलाईन सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजचे आपले वक्ते श्री वेलणकर सर, तुमचंही मनापासून स्वागत. आता ज्या गप्पा चालल्या होत्या त्यातून हे तर कळतंय की सगळ्यांना सगळे माहितीच आहेत, म्हणजे इतके जुने ऋणानुबंध आहेत या ग्रुपशी सगळ्यांचे की मी ओळख अशी काय करून देणार. पण आता जसं आपण बघतोय की इतके नवीन लोक जॉईन होत आहेत ग्रुपला, आम्हाला खूप छान वाटतंय की लोकांना आवडायला लागलंय सगळं वाचणं, ऐकणं आणि हे कार्यक्रम अटेंड करणं. तर नवीन आलेल्या लोकांसाठी मी सरांची थोडीशी ओळख करून देते. डॉक्टर वेलणकर सर हे आपल्या गटाला काही नवीन नाही आहेत. त्यांचं आधी खूप वेळा आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर ते त्यांच्या करिअरमध्ये ते BMS डॉक्टर असून त्यांनी सायकोथेरपी आणि काउन्सिलिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. तसंच त्यांनी फिलॉसॉफीमध्ये सुद्धा MA केलेलं आहे. त्यांची आतापर्यंत 9 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि त्यांची नावं तर मी आता नाही सांगत इथं, पण त्यांचं ध्यान विज्ञान या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सोनोपंत दांडेकर पुरस्कार मिळालेला आहे. ते लोकमत मंथन, लोकसत्ता यामध्ये त्यांनी लिहिलेली त्यांची सदरं खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांची देश विदेशात मिळून 1000 पेक्षा जास्त व्याख्यानं झाली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माइंडफुलनेस प्रशिक्षण आणि थेरपी यासाठी हिंदी आणि मराठीमध्ये SIPE असं त्यांनी एक एकमेव ऍप तयार केलं. अशा या डॉक्टर वेलणकर सरांचे मी पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या कार्यक्रमात. नेहमीप्रमाणे आपलं 100 ऑलरेडी क्रॉस झालेलं आहे. सो आजचं ही लेक्चर सुपर हिट आहे नेहमीप्रमाणे. नमस्कार, धन्यवाद. आपण गेल्या सेशन मध्ये काही प्रमाणात वैद्यकीय अंगानं संस्कृती आणि व्यक्तिमत्व यांचा एकमेकांशी कसा संबंध असतो हे थोडंसं पाहिलं होतं. आजच्या आपल्या व्याख्यानाचं शीर्षकच जे आहे घटाघटाचे रूप आगळे. तर हा घट म्हणजे माणूस, या माणसाचं हे जे प्रत्येकाचं रूप आणि केवळ रूप नाही, त्याचं एकूणच व्यक्तिमत्व हे कसं आगळं होतं, कसं बदलतं, कसं विकसित होतं. आवाज व्यवस्थित येतोय, काही प्रॉब्लेम नाही. ओके. याचे वेगवेगळे सिद्धांत फार पूर्वीपासून तत्वज्ञानात, विज्ञानात चर्चिले जात आहेत. त्यामध्ये नेचर आणि नर्चर असं 2 गट घेऊन त्यावर खूप पूर्वीपासून वाद चालू होते. मात्र आता ते वाद संपलेले आहेत खरं म्हणजे. आणि आपलं व्यक्तिमत्व हे 3 घटकांनी बनतं, विशेषतः माणसाचं व्यक्तिमत्व 3 घटकांनी बनतं, यावर आता बहुसंख्य लोकांचं एकमत झालेलं आहे. तर हे जे 3 घटक आहेत, 3 घटकांचे 3 प्रकार आहेत असं आपण म्हणू. त्यातला पहिला प्रकार म्हणजे नेचर किंवा बायोलॉजिकल फॅक्टर, म्हणजे जैविक घटक. म्हणजे ऋतिक रोशनचं असं एक गाणं आहे, मैं ऐसा क्यों हूं, मैं ऐसा क्यों हूं. तर हा जो मी असा का आहे, त्याचं काही उत्तर ही जैविक घटकातून आलेली असतात. म्हणजे माझे डोळे असे काळे का आहेत, घारे का नाहीत, तर ते अनुवंशिक जीन्स मधून ते आलेले आहेत. माझे नाकाची ठेवण, माझ्या त्वचेचा रंग हा बऱ्याचसा अनुवंशिक घटकातून असतो. माझी बोलण्याची पद्धत ही सुद्धा काही प्रमाणात अनुवंशिक असू शकते. त्यामुळे बायोलॉजिकल फॅक्टर हे साधारण 3 प्रकारचे आहेत असं आपण म्हणू शकतो. एक म्हणजे जीन्स, आई वडिलांचे जे जीन्स माझ्या शरीरात आले आणि त्याचा परिणाम म्हणून माझी शरीराची ठेवण ही झाली. दुसरा फॅक्टर म्हणजे शरीरातली रसायनं, ज्याला आपण हार्मोन्स असं म्हणतो. ही रसायनं बदलतात, तारुण्यात येतो त्यावेळी ही रसायनं बदलतात आणि त्याचा व्यक्तिमत्वावर झालेला परिणाम आपल्याला लगेच पाहायला मिळतो. एखादी अल्लड मुलगी ज्यावेळी तारुण्यात प्रवेश करते तेव्हा तिचं व्यक्तिमत्व बदलतं, ते तिच्या शरीरात बदलणाऱ्या रसायनांचा परिणाम असतो. एखादा आईच्या पदराखाली लपणारा बंड्या अचानक उलट उत्तर द्यायला लागतो
आणि आईला समजत नाही होतं असं हा का वागतोय, त्याचं एक कारण त्याच्या शरीरामध्ये आता वेगळी रसायनं, लैंगिक रसायनं तयार झालेली असतात आणि त्याचा परिणाम त्याच्या व्यक्तिमत्वावर घडत असतो. टेस्टोस्टेरॉन हे ते पुरुषांच्या शरीरात होणारे हार्मोन आहेत. अशीच असंख्य हार्मोन आपल्या शरीरात असतात. अनेकांना थायरॉइड हा आजार म्हणून परिचित आहे. त्या थायरॉइड हार्मोन कमी जास्त झालं तरी सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वावर फरक पडत असतो. त्यामुळे जैविक घटकातला दुसरा भाग म्हणजे शरीरातली रसायनं आणि तिसरा भाग म्हणजे वय. जसं आपलं वय वाढत जातं तसं रसायनांवर जसा परिणाम होतो, म्हणजे तारुण्यात येताना ही रसायनं वाढतात, नंतर कमी होतात, तसंच आपल्या सर्व अवयवांवर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे वयाच्या 5व्या-6व्या वर्षापर्यंत आपल्या मेंदूमध्ये स्वतःला थांबवणारा असा जो भाग असतो तो कामच करत नसतो. त्यामुळे राग आल्यानंतर पुस्तकं फेकून देणं हे त्या 5 वर्षाच्या मुलासाठी अतिशय नॉर्मल असतं. परंतु नंतर आपल्या मेंदूतला तो भाग काम करायला लागतो, तरी तो 25व्या वर्षापर्यंत पूर्ण काम करत नसतो आणि त्यामुळे 25व्या वर्षापर्यंत भावनिक मेंदू हा अधिक सक्रिय असतो. हळूहळू 25व्या वर्षी हा जो वैचारिक मेंदू आहे, स्वतःला थांबवणारा मेंदू आहे, हा एक काम करू लागतो. वय वाढतं तसं मेंदूमध्ये सुद्धा फरक पडत जातात आणि असं म्हणतात की वयाच्या 80व्या वर्षी माझ्या 25व्या वर्षी जेवढा मेंदू आहे त्यातला 25% भाग हा काम करेनासा झालेला असतो. आणि त्यामुळे ही प्रक्रिया काही 80व्या वर्षी एकदम होत नाही, हळूहळू ही प्रक्रिया होत राहते आणि त्यामुळे वयाचा परिणाम जसा माझ्या केसांवर होतो, दातावर होतो, सर्व स्नायूंवर होतो, तसाच मेंदूवरही होतो आणि मेंदूवर त्याचा परिणाम होतो. त्याचा परिणाम अर्थातच व्यक्तिमत्वावरही होतो. त्यामुळे हे जैविक घटक हे आपलं व्यक्तिमत्व घडवत असतात. मी आत्ता असा का आहे याचं एक कारण आत्ता माझ्या शरीरातली हार्मोन्स अशी आहेत, मेंदू असा आहे आणि माझ्या शरीरामध्ये काही जीन्स असे आहेत. आता दुसरे घटक, दुसऱ्या प्रकारचे घटक म्हणजे सामाजिक घटक, ज्याला आपण सोशल फॅक्टर किंवा नर्चरिंग, म्हणजे पहिले फॅक्टर आपण बघितले ते नेचर आणि दुसरे फॅक्टर हे नर्चर. माझ्यावर संस्कार कोणते झाले आहेत, मी कोणत्या भागात लहानाचा मोठा झालो, मला काय हाताळायला मिळालं, हे सगळे सोशल फॅक्टर आहेत. आपण जे संस्कृती विविध अंगाने बघितली आहे त्या सर्व संस्कृतीचा परिणाम सुद्धा प्रत्येक व्यक्तीवर होत असतो आणि त्या व्यक्तीचं वागणं बोलणं हे सर्व वेगवेगळं होत असतं. ही संस्कृती ही सुद्धा, म्हणजे आपण मराठी संस्कृती असं म्हटलं तर ती मराठी संस्कृती सुद्धा एक नाही. आणि हे अनुभवायचं असेल तर पु ल देशपांडे यांचं मी मुंबईकर, पुणेकर आणि नागपूरकर असं एक खूप छान भाषण आहे, ते युट्यूबवर सुद्धा उपलब्ध आहे. आपण संस्कृतीचा परिणाम माणसावर कसा होतो हे समजून घ्यायचं असेल तर ते भाषण खूप छान आहे, की मुंबईकर व्यक्ती कशी बोलेल, कशी वागेल आणि नागपूरकर व्यक्ती कशी बोलेल, कशी वागेल, हे आता ज्यावेळी पु ल सांगताहेत त्यावेळी ते संस्कृतीचा व्यक्तिमत्वावर होणारा परिणामच सांगत असतात. आता हे जसं कोणत्या शहरात तुम्ही राहता आहात, तसंच कोणत्या घरात लहानाचे मोठे झालात आणि लहानपणी तुम्हाला आजूबाजूला कोणती, म्हणजे काय पाहायला मिळालं हे खूप महत्वाचं आहे. आपण सर्वजण आता 2 पायावर चालतो, बोलतो आणि हसतो, हे सुद्धा खरं म्हणजे आपण एका या माणसाच्या संस्कृतीत लहानाचे मोठे झालो म्हणून आहे. म्हणजे जी लहान मुलं अगदी लहान असताना हरवली आणि त्यांना प्राण्यांनी सांभाळलं, माकडाने, अस्वलाने किंवा कोल्ह्याने सांभाळलं आणि काही काळानंतर ती पुन्हा माणसांना मिळाली, अशा जगभरातल्या 100 डॉक्युमेंटेड स्टोरी आहेत, 100 अशी उदाहरणं आहेत. आणि त्या सर्व 100 उदाहरणातलं साम्य हे आहे की ती माणसं जी नंतर माणसाला मिळाली अशी मुलं 2 पायावर चालू शकत नाहीत. त्याला 2 पायावर चालायचं शिकवलं तरी सुद्धा ती, आपण जसं मोगली मध्ये सिरियल आपण पाहत होतो, सिनेमा होता, तशीच ती 4 पायावर उड्या मारत जाणं हे अधिक पसंत करतात. त्यांना हसता येत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर एक सतत भीतीचा भाव हा असतो आणि त्यांना बोलणं शिकणं हे देखील अवघड जातं. त्यामुळे आपण जे काही आहोत ते आपण माणसांच्या आजूबाजूला राहत होतो म्हणूनच असे आहोत, म्हणूनच मी 2 पायावर चालतो आहे, म्हणूनच मी बोलतो आहे आणि जे शब्द मला प्रथम कानावर पडले ती माझी मातृभाषा होते, त्यानुसार माझे बोलण्यातलं टोनिंग येतं आणि ती फुलराणीमध्ये पुन्हा पुलंनी हे खूप बोलण्यावरून एखादा माणूस कोणत्या ठिकाणचा आहे हे ओळखू शकतो. जगभरामध्ये असे खूप रिसर्च झालेले आहेत. त्यामुळे मातृभाषा
ही सुद्धा एक संस्कृतीचा परिणाम असतो. म्हणजे संस्कृतीचा परिणाम आपण कुठे आजूबाजूला आपल्या काय परिस्थिती होती, कोण माणसं होती, म्हणजे यासाठी संगती हे जे आपल्या पूर्वीपासून सांगितलं जातं की पालकत्वामध्ये मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत हे पाहणं हे खूप महत्वाचं होतं पूर्वी, असं आता मी म्हणतोय. कारण आता आणखीन एक खूप महत्वाचा फॅक्टर आलेला आहे आणि तो म्हणजे तंत्रज्ञान. आणि त्यामुळे आज प्रत्यक्षातले मित्रमैत्रिणी कोण आहेत हे फार महत्वाचं राहिलेलं नाही, कारण प्रत्यक्षातले कोणी नसतील तरी अमेरिकेतली माझी एखादी मैत्रीण असू शकते आणि ती माझ्यावर काही प्रभाव टाकू शकते. त्यामुळे संस्कृतीमध्ये हा तंत्रज्ञान हा भाग सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवा. आणि मला असं वाटतं की काही काळानंतर म्हणजे मी लीना मॅडमना अशी विनंती करतो की तंत्रज्ञानाचे व्यक्तिमत्वावर होणारे परिणाम आणि त्यामधून भविष्यात काय काय होऊ शकतं यावर सुद्धा आपण काही व्याख्यानं आयोजित करायला हवेत. तर जरूर. तंत्रज्ञानाचे खूप परिणाम होत आहेत आणि भविष्यात अधिक होणार आहेत असं आता जगातले अनेक विचारवंत म्हणत आहेत. आता आपण त्यातला एक परिणाम उदाहरण म्हणून पाहू की पूर्वी असं होतं की म्हणजे मी परदेशात होतो आणि आपण सुद्धा अनेक जणांनी असं अनुभवलं असेल की परदेशामध्ये एखाद्या स्टेशनवर किंवा कोणत्याही ठिकाणी दोन व्यक्ती एकमेकांशी शृंगार करत असू शकतात. म्हणजे एकमेकांना मिठी मारत, किस घेत असं एक स्त्री किंवा पुरुषच असं नाही, दोन पुरुषही हे करत असू शकतात, दोन स्त्रियाही एकमेकांशी असं शृंगारिक क्रिया करत असू शकतात. आणि त्या ज्यावेळी असं करत असतात त्यावेळी अन्य कोणाचंही तिकडे लक्ष देत नाहीत. लक्ष देणं हे चुकीचं तिथे समजलं जातं. त्यांचं ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यानुसार ते त्यांना जे योग्य वाटतंय ते करता आहेत. आता हे जे मूल्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य, हा सुद्धा संस्कृतीचा परिणाम म्हणून असणारं मूल्य आहे. आता मी पाहिलेली गोष्ट सांगतो की कर्जत रेल्वे स्टेशनवर एका बाकावर अशीच एक कॉलेज मुलगी आणि मुलगा असंच एकमेकांवर प्रेम करत होते, एकमेकांना मिठी मारून बसले होते आणि चोचीत चोच घालून, जसं मंगेश पाडगावकरांची कविता आहे तसं त्यांचं चाललं होतं. तर तिथे एक 40-50ची एक स्त्री होती, नऊवारी साडी नेसलेली होती, पण ती पुरे म्हणजे काय म्हणू आपण प्रभावी व्यक्तिमत्व तिचं असणार. ती जाऊन त्या दोघांच्या समोर उभी राहिली आणि त्यांना ती ओरडायला लागली, तुम्हाला जे काही हे चाळे करायचे आहेत ते तुमच्या घरात तुम्हाला करता येत नाहीत का, आडोशाला करता येत नाहीत का, हे मोकळ्यावर कुत्र्यासारखं कशाला वागता, अशा प्रकारचे शब्द तिने तिथे वापरले. आता त्या आजी किंवा त्या स्त्रीचं हे जे काही मूल्य आहे, व्यक्तिमत्व आहे, हा सुद्धा संस्कृतीचा भाग आहे. तिने हे असं कधी पाहिलेलं नव्हतं आणि हे जे काही मुलं मुली वागतायत ते अतिशय चुकीचं असं तिची धारणा होती. ही जी तिची धारणा आहे हा संस्कृतीचा भाग आहे. आता पुन्हा त्यातला पुढचा प्रश्न म्हणजे भाग म्हणजे त्यातल्या मुलीनं त्या आजीला असं ओरडून सांगितलं की तुला काय करायचंय, तुला आवडत नसेल तर तू बघू नको आमच्याकडे, आम्ही काय आम्हाला वाटतं ते करू. आता हे जो त्या मुलीमध्ये आलेला धाडस हा तंत्रज्ञानाचा परिणाम असू शकतो, कारण तिने आजूबाजूला हे पाहिलेलं असेल तसं नाही, जसं कारण ती इतक्या लहान वयात परदेशात गेलेली होती असं वाटत नाही, परंतु तिने हे व्हिडिओवर पाहिलेलं असणार, इन्स्टावर पाहिलेलं असणार आणि त्यामुळे त्या तंत्रज्ञानाचा परिणाम तिच्या व्यक्तिमत्वावर, तिला योग्य अयोग्य काय आहे त्याच्यावर होत होता. आणि आज घराघरामध्ये आपल्याला हा परिणाम दिसू शकतो. आज घरामध्ये सुद्धा दोन संस्कृती आहेत असं आपण म्हणू शकतो. पालकांची एक संस्कृती आहे आणि त्यांच्या मुलांची वेगळी संस्कृती आहे, कारण त्यांना हाताळायला वेगळं तंत्रज्ञान आज मिळतं आहे, त्यांना पाहायला वेगळे व्हिडिओ मिळत आहेत, त्यांचा कंटेंट ते जे काय पाहतायत तो खूप वेगळा आहे आई वडिलांपेक्षा आणि तो सुद्धा एक संस्कृतीचा भाग आहे. मी काय पाहतो आहे, काय ऐकतो आहे याचा परिणाम सुद्धा माझ्या व्यक्तिमत्वावर होत असतो. आणि त्यामुळे मी असा का आहे, मी अशी का आहे याचे हे दोन मुख्यतः भाग झाले की एक तर बायोलॉजिकल फॅक्टर आणि दुसरा सोशॉलॉजिकल फॅक्टर. पण बहुसंख्य माणसांमध्ये आणखीन एक तिसरा फॅक्टर असतो. अन्य सर्व प्राण्यांमध्ये केवळ हेच दोन फॅक्टर असतात की त्यांची जी काही जडणघडण, त्यांचं जे काही व्यक्तिमत्व. आता तुम्ही म्हणाल प्राण्याचं व्यक्तिमत्व असतं का, तर असतं. एखादा बैल मार्का असतो असं आपण म्हणतो, म्हणजे काय की त्या बैलाचं ते व्यक्तिमत्व आहे, तो मारणारा, मारकुटा, मार्का असा बैल आहे. आता तो मार्का बैल का झाला, तर काही प्रमाणात ते जीन्स असू शकतात, त्याच्या
शरीरात जे जीन्स आहेत ते मारक्या बैलाचे आलेले असू शकतात, मारक्या गायीचे आलेले असू शकतात, तर किंवा प्राण्यांचं वर्तन हे बिहेवियर थेरपीनुसार सुद्धा बदलता येतं. म्हणजे प्राण्यांना जे ट्रेनिंग दिलं जातं ते त्याने ठराविक पद्धतीनं तो वागला की त्याला शिक्षा केली की ते वर्तन तो हळूहळू बदलतो, आणि त्यांना जे आवश्यक वर्तन आहे ते केलं की त्याला बक्षीस दिलं की तो ते वर्तन करू लागतो. आपण प्राण्यांच्या शोज मध्ये जे सर्व कार्यक्रम बघतो त्या प्राण्यांना असं बिहेवियर ट्रेनिंग दिलेलं असतं. म्हणजे तो डॉल्फिन एक उलटी उडी मारतो, ती उडी मारत असताना त्याला आनंद होत नसतो, पण उडी मारल्यानंतर त्याला एक मासा खायला मिळणार असतो आणि तो मासा खायला मिळावा म्हणून तो ते उडी मारत असतो. सो दॅट इज अ बिहेवियर ट्रेनिंग. आता माणसात आणि अन्य प्राण्यांमध्ये महत्वाचा फरक असा आहे की अन्य प्राण्यांना असं बिहेवियर ट्रेनिंग मुद्दाम द्यावं लागतं तरच त्यांचं व्यक्तिमत्व बदलतं. म्हणजे जो मारका बैल आहे तो स्वतःहून असं ठरवू शकत नाही की मी जो मारका आहे तो आता मी जरा बदलणार, हा माझा स्वभाव, मी जो माणूस समोर भेटला की त्याला मारायला जातो ते मी आता बदलणार आहे, हे बैल ठरवू शकत नाही, पण माणूस ठरवू शकतो. माझा स्वभाव थोडा रागीट आहे, तो कदाचित जीन्समुळे आला असेल, कदाचित मला लहानपणी जे वातावरण मिळालं त्यामुळे आला असेल, पण आता मला हा रागाचा स्वभाव बदलायचा आहे, हे माणूस ठरवू शकतो आणि त्यानुसार स्वतःचा स्वभाव बदलवू शकतो. आणि त्यामुळे हा तिसरा घटक आहे की मी निर्णय घेऊ शकतो मला पुढे कसं वागायचं आहे, कोणत्या प्रकारचं व्यक्तिमत्व मला हवं आहे, माझ्यातले कोणते फॅक्टर्स मला कमी करायचे आहेत, कोणते वाढवायचे आहेत. आणि म्हणून राजेंद्र बर्वे असं नेहमी सांगतात, ते ज्यावेळी ते म्हणाले की मी ट्रेनिंग घेतो असं ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी माझ्या गुरुंनी विचारलं की कोणत्या सर्कशीत जॉईन झाला आहेस तू, कारण ट्रेनिंग हे प्राण्यांना दिलं जातं, माणसांना ट्रेनिंग देणं आवश्यक नसतं, माणसांना फॅसिलिटेशन करणं आवश्यक असतं, त्यांना विचार करायला प्रवृत्त करणं आवश्यक असतं, जे आपण समुपदेशनामध्ये करतो. आणि तो विचार करायला प्रवृत्त केलं आणि त्या माणसानं असा विचार केला की ओके मला हे बदलायचं आहे, तर तो स्वतःचं प्रोग्रॅमिंग, स्वतःचं जे काही कंडिशनिंग आहे ते तो बदलवू शकतो. आणि त्यामुळे मी असा का आहे त्याचं तिसरं कारण माझा चॉईस, मी असं ठरवलं असं व्हायचं म्हणून मी असं आहे. आणि त्यामुळे आपण अनेकदा उदाहरण बघतो की दारुड्या बापाची 2 जुळी मुलं असतील तरी एक दारू प्यायला लागतो आणि दुसरा दारूबंदीचा प्रसार करायला लागतो. हा जो फरक दिसतो हा त्याने ठरवलेला फरक असतो. मगाशी आपण जे सोशल फॅक्टर बघितले त्यातलं एक उदाहरण पुन्हा आपण पाहू आणि त्यामध्ये कसा फरक पडू शकतो हेही पाहू. तर 2 मैत्रिणी आहेत आणि त्या कॉलेजमधून येताना समजा मच्छी मार्केटमध्ये गेल्या, फिश मार्केटमध्ये गेल्या, तर त्यातली एक मैत्रीण नाग धरेल तिला, तिथे जो वास येतो आहे त्यामुळे मळमळू लागेल आणि तिला तो बिहेवियर, ते अतिशय वाईट वातावरण आहे अशी तिची प्रतिक्रिया असेल, ती तिथून लवकर कसं बाहेर पडता येईल असा विचार करत असेल. आता तिला हे जे मळमळणं आहे हे सुद्धा तिच्या प्रोग्रामिंगचा भाग आहे. दुसरी तिची मैत्रीण मात्र अतिशय आनंदानं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कोणते मासे चांगले आहेत हे पाहत राहील आणि तिला ते वातावरण हे अतिशय आनंददायी हे असेल. हे आता 2 समजा आपण जसं अगदी लहानपणी 2 जुळ्या मुली आहेत आणि त्या हरवल्या, त्यातली एक मुलगी, आणि एक कोळ्याच्या घरात वाढली आणि एक जैन घरात वाढली, तर त्या 2 मुलींमध्ये त्यांचे जीन्स एकच असून सुद्धा हा 2 फरक पडू शकतो, हा संस्कृतीचा फरक आहे. आता ज्यावेळी असे मासे न आवडणारी मुलगी सुद्धा, ही मुलगी तुपातली, हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद, असं आता एक खूप फेमस गाणं आहे, हे पुन्हा आपल्या तिसऱ्या फॅक्टरचा भाग आहे की तिने आता ठरवलं आहे की मला म्हावऱ्याचा नाद लावून घ्यायचा आहे, कारण तिला प्रिय असणारी व्यक्ती ही म्हावरं विकणारी किंवा म्हावरं जमवणारी, म्हावरं खाणारी आहे. आणि त्यामुळे तुपात वाढलेली जरी ती असली, तिची संस्कृती लहानपणापासूनची जरी वेगळी असली तरी सुद्धा ती स्वतःला बदलवू शकते आणि ती जी घाण येत असेल तिला माशांची, ती हळूहळू तिची कमी होऊन ती स्वतः फिश फ्राय बनवू शकते. हा माणसामधला एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि हे जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर आत्मभान आवश्यक आहे. आणि आपल्या अन्य प्राणी आणि माणूस यामधलं जे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे असं आत्मभान असणं हेच आहे.
मी मगाशी म्हटलं तसं बैल मार्का आहे, तो त्याला बाहेरचं भान असतं, दुसरा कुठला समोर माणूस आला की तो त्याच्यावर मारायला जात असतो, पण त्याला हे भान नसतं की मी मार्का आहे. तर आत्मभान म्हणजे मी कसा आहे याचं भान म्हणजे आत्मभान. आणि हे सर्वांनाच असतं असं असं आपण म्हणू. काही जण ते प्रयत्नपूर्वक विकसित करतात, परंतु माणसामध्ये जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा मेंदूचा जो भाग, हा जो आपला हा विकसित झालेला भाग आहे, ज्यामुळे आपली कपाळपट्टी ही अधिक विकसित झालेली आहे, तर त्या भागाचंच हे कार्य आहे, ते म्हणजे आत्मभान हे आहे. आणि त्यामुळे निसर्गतः सर्व माणसांमध्ये हे आत्मभान असतं, पण ते अधिक प्रयत्नपूर्वक विकसित करू शकतो आणि त्याची काही एक प्रक्रिया असू शकते. आणि ती प्रक्रिया कशी असते असू शकेल ते मी आता तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यामुळे हे आत्मभान सुद्धा आपण कसं विकसित करू शकतो आणि आपल्याला जे काही साधायचं आहे, स्वतःमध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे, हे आपल्याला जर ठरवायचं असेल तर हे आत्मभान विकसित करणं हे खूप आवश्यक आहे. आज आता यापुढची आपण सेशन्स ही बऱ्याच पॉझिटिव्ह सायकोलॉजी किंवा मॅनेजमेंट या प्रकारची घेणार आहोत. आणि त्यामध्ये हे आत्मभान असणं हे खूप महत्वाचं आहे. ते असेल तरच ते पुढचे जे काही आपल्याला स्वतःमधले बदल करणं अपेक्षित आहे, ज्याचं व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे, ते शक्य होईल. त्यामुळे त्या पुढच्या सर्व सेशन्सची एक पार्श्वभूमी म्हणून सुद्धा आपण या सेशनकडे पाहू शकतो की आत्मभान हा पहिला टप्पा आहे. मला आधी समजलं पाहिजे की मी कसा आहे, कशी आहे, मी का असा आहे, त्याचे वेगवेगळे घटक असतील, पण मी नक्की कसा आहे याचं भान म्हणजे आत्मभान. आणि त्यामुळे आपण स्वतःला 5 प्रश्न विचारून त्या प्रश्नांना जी काही उत्तर असतील ते म्हणजे आपलं आत्मभान असेल. तर त्यातला पहिला प्रश्न म्हणजे मी कोण आहे, व्हॉट इज माय आयडेंटिटी, हा असेल. आता आपण नेहमी एकमेकांना भेटतो आणि एकमेकांना ओळख करून देतो. आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझी ओळख करून दिली, ती मी कोण आहे त्याचीच ओळख आहे. त्यामध्ये पहिलं आपलं नाव असतं. त्यामुळे मी कोण आहे, मी ज्यावेळी ओळख करून देतो त्यावेळी नाव हे माझं आयडेंटिटी असतं. मग काही जणांचं टोपण नाव असतं, त्यांनी ते मुद्दाम धारण केलेलं असतं, ती त्यांना वेगळी आयडेंटिटी त्या टोपण नावातून मांडायची असते. तर या मी कोण यामध्ये पहिला भाग असेल मी, माझं नाव. त्यानंतरचा भाग असेल मी कोण म्हटल्यावर मीच माझं गाठोडं असतं. आणि त्या गाठोड्यामध्ये खूप वेगवेगळे भाग असतात. म्हणजे काय असतं, मी मराठी असतो, मी हिंदू असतो, मी भारतीय असतो, मी डॉक्टर असतो, मी लेखक आहे, मी मानसोपचार तज्ञ आहे, मी वडील आहे, मी मित्र आहे, असंख्य मीचे घटक असतात. आणि ज्यावेळी मी कोण असं स्वतःला प्रश्न विचारतो त्यावेळी माझा जो सेल्फ टॉक, प्रथम माझ्या मनात कोणते विचार येतात, मी कोण, याकडे भान देणं हे आवश्यक असतं. असं ज्यावेळी मी भान देतो त्यावेळी मला कोणते माझे रोल्स हे अधिक महत्वाचे वाटत आहेत याचं भान मला येतं. आणि ज्यावेळी म्हणजे मानसोपचारामध्ये आम्ही हे एक तंत्र वापरतो की ह्या मी कोण यातल्या माझ्या मीच्या एखाद्या अंगाला ज्यावेळी इजा झालेली असते, दुःख झालेलं असतं, त्यावेळी मी अधिक उदास होतो. म्हणजे मी विद्यार्थी असं माझा रोल आहे आणि मला हवे तेवढे मार्क मिळणार नाहीत असं मला वाटू लागलं, मला तसे विचार येऊ लागले की मी उदास होतो. आणि मग उदासीच्या भरात काही जण आत्महत्याही करतात परीक्षेचा रिझल्ट लागण्याआधीच. यावेळी त्यांचा मी विद्यार्थी ही जी त्यांच्या मनातलं भान आहे हे सर्वात प्रबल झालेलं असतं. आणि मी मुलगा, मी भाऊ, मी मित्र, ही सर्व जे मीचे रोल असतात ते त्याच्या ज्या काही त्याचा सेल्फ टॉक असतो त्यामधून जणू काही बाहेर पडलेले असतात, त्याला ते आठवतच नाही. तर आम्ही मानसोपचारामध्ये या सर्व मीच्या रोल्सची आठवण करून देणं असं एक तंत्र वापरतो. आत्मभानामध्ये सुद्धा ते आवश्यक आहे की माझे कोणकोणते रोल्स आहेत, मी काय काय म्हणून मी असं वर्णन करू शकते. बऱ्याचदा यामध्ये प्रॉब्लेम असे येतात की माझ्या मनात जी काही माझ्याविषयीची इमेज आहे ती माझ्या जोडीदाराच्या मनात माझ्याविषयीची नसते. म्हणजे काय की माझ्या मनात अशी इमेज असते, माझ्याकडे असे अनेक क्लायंट्स आहेत, तिच्या मनात अशी इमेज असते की ती
तिच्या नवऱ्याची सहधर्मचारिणी आहे. ही तिचा आता मी आहे की मी एक संसार, आम्ही दोघंही साथी आहोत अशी तिचे मी आहे. मात्र तिच्या नवऱ्याच्या मनात तिच्याविषयीची ही इमेज नाही. तिच्याविषयीची इमेज ही केवळ तिनं जेवण करावं, शय्यासोबत करावी एवढीच आहे. आणि त्यामुळे संघर्ष सुरू होतो. म्हणजे काय, तिच्या मीची अशी अपेक्षा असते की नवऱ्यानं काही आर्थिक व्यवहार केले की ते मला सांगावे, कारण मी सुद्धा त्याच्या संसाराची पार्टनर आहे. पण आता नवऱ्याला असं वाटत असतं हिला काय समजते त्यातलं, हिला काही पैशाचं समजत नाही आणि त्यामुळे मी तिला ते सांगत नाही. आता हा दोघांच्याही मनातल्या मीच्या इमेज मधला संघर्ष आहे. आणि त्यामुळे माझ्या मनात मी विषयीची काय इमेज आहे तशीच मी विषयीची इमेज अन्य लोकांच्या मनात काय आहे, माझ्या घरातल्यांच्या काय आहे, माझ्या जे कोण क्लायंट आहेत त्यांच्या काय आहे, माझ्या मित्रमैत्रिणींच्या काय आहे, हे सुद्धा आत्मभान आपलं विकसित करणं आवश्यक असतं. म्हणजे मी कवी आहे असं ठीक मला वाटत असतं, पण मी कवी आहे हे बाकीच्यांनी मान्य केलं आहे का, आणि त्या माझ्या कवित्वाला ते त्यांना मान्य आहे का, हे ज्यावेळी प्रॉब्लेम निर्माण होतो त्यावेळी यामध्ये प्रश्न निर्माण होतात. तर तुम्ही प्रश्न शेवटी विचारू शकता, आपण त्याची चर्चा करू. तर हे मीच भान, माझ्या मनामध्ये मी कोण आहे हे आत्ताच मीच भान, आणि मला कोण होणं अपेक्षित आहे हे भान, म्हणजे भविष्यातला मी कोण असायला हवा. म्हणजे उदाहरणार्थ मी आज स्थूल आहे, म्हणजे मी नाही, कोणी असं म्हणू शकेल की मी स्थूल आहे आणि मला कृश व्हायचं आहे, मी ओबेज आहे आणि मला स्लिम व्हायचं आहे. सो हे मीच भान आहे, आणि ते मीच भान असणं आणि जो काही मी आहे त्याचा स्वीकार करणं हे सुद्धा सेल्फ एस्टीम, आत्मसन्मान असण्यासाठी खूप आवश्यक आहे. पण त्यासाठी आधी मीच भान काय आहे ते पाहणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे मी कोण हा पहिला प्रश्न आहे. आता मी कोण या प्रश्नाला जोडून मी जे आता 5 प्रश्न मांडणार आहेत ते सर्व खरं म्हणजे एकमेकांशी जोडलेले आहेत. ते विचार आपले पाहायला किंवा करायला सोपं जावं म्हणून मी फक्त त्याचे 5 भाग केलेले आहेत. ज्यावेळी आता मी असं म्हणतो की मी मानसोपचार तज्ञ आहे, म्हणजे काय की माझ्यामध्ये काही कौशल्य आहेत, मी काउन्सिलिंग चांगलं करू शकतो, मी मानसोपचारातली जी काही टूल्स आहेत ती चांगली शिकवू शकतो. सो माझ्यामध्ये काय काय आहे हा मी स्वतःला दुसरा प्रश्न विचारला पाहिजे. माझे कौशल्य काय आहेत, माझ्याकडे स्ट्रेंथ काय आहेत, माझ्याकडे रिसोर्सेस काय आहेत. सो व्हॉट थिंग्स आय हॅव, हा आपण तो दुसरा प्रश्न म्हणू शकतो. माझ्याकडे काय काय आहे. पॉझिटिव्ह सायकोलॉजी मध्ये पुन्हा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण माझ्याकडे जे काही आहे त्यातल्या काही गोष्टी दुसऱ्याकडेही असणार आहेत. म्हणजे मी समजा मानसोपचार करतो, तर मानसोपचार करणारे खूप जण आहेत. पण मी समजा डॉक्टर आहे, BAMS डॉक्टर आहे. आता BAMS आणि मानसोपचार करणार हे जे आहे हे संख्या थोडी कमी झाली. त्यापेक्षा अन्य आणखी माझी जी काही स्किल्स आहेत, माझीच नाही तुमची प्रत्येकाची, त्याला पॉझिटिव्ह सायकोलॉजी मध्ये सिग्नेचर स्ट्रेंथ असा शब्द वापरला जातो. म्हणजे माझी सही ही जशी सिग्नेचर आहे तशी दुसऱ्या कोणाचीही सही असणं अपेक्षित नाही, असता नाहीये. तसंच माझ्यामध्ये जे काही स्किल सेट आहे, माझ्यामधली जी काही सारी कौशल्य आहेत, त्या सर्वांचा एकत्रित परिणाम हा युनिक आहे. तो दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा तसा असणार नाही. आणि त्यामुळे ती जर सिग्नेचर स्ट्रेंथचं भान मला आलं तर त्या सिग्नेचर स्ट्रेंथ कशा मी उपयोगात आणू शकतो, कुठे एक्सप्लोर करू शकतो, कुठे वापरू शकतो, हे मला समजू शकतं. आणि माझा जो काही विकास उन्नती आहे ती अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकते. आणि त्यामुळे माझ्यामध्ये कोणत्या स्ट्रेंथ आहेत, कोणत्या कमी आहेत. समजा मी म्हटलं मी आता मराठीतला उत्तम वक्ता आहे अशी माझी इमेज आहे, आणि लीना कुलकर्णी मॅडम सारख्या अनेकांनी ती मान्य केली आहे, त्यामुळे त्या मला पुन्हा पुन्हा इथे बोलवतात. पण मला आता असं मी हिंदीतला सुद्धा वक्ता असं माझी इमेज समजा निर्माण करायची आहे, तर मला ते कौशल्य विकसित करायला लागेल, जे आज नाही आहे. मी मराठीमध्ये जसं फ्लुएंटली आता बोलू शकतो, मला मुद्दाम शब्द आठवावे लागत नाहीत, तसं हिंदीत बोलताना होत नाही. मी अनेकदा हिंदीत बोलताना मराठीतलेच शब्द वापरतो, हिंदीतलं टोनिंग मधला जमत नाही. मग मला हिंदीत बोलण्याचं स्किल हेही विकसित करायला हवं.
आणि मग ते जर माझं विकसित केलं तर माझी सिग्नेचर स्ट्रेंथ अधिक विकसित होईल, की मी हिंदीतही बोलणारा एक चांगला बोलू शकणारा मानसोपचार तज्ञ आहे. सो अशा पद्धतीनं हेही भान मला असायला हवं, की माझ्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत आणि त्यामध्ये काय थोडंसं कमी आहे ते मला विकसित करायला हवं. आत्मभानाचा दुसरा मुद्दा म्हणजे माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याचं भान. आता तिसरा मुद्दा, आत्म म्हणजे मी हा शब्द मी बऱ्याचदा म्हणजे कायमच दोन गोष्टींना वापरत असतो. तो म्हणजे माझ्या शरीराला आणि माझ्या मनाला. मी मगाशी असं म्हटलं की मी उंच आहे. मी उंच आहे म्हणजे कोण आहे? माझं शरीर उंच आहे. आणि त्यामुळे आत्मभानामध्ये शरीराचं भान हे देखील असणं आवश्यक आहे. आता हे शरीराचं भान सुद्धा दोन प्रकारे असतं. त्यातलं एक प्रकारचं भान खूप आहे आता. आपले जे काही बिझनेसेस, इंडस्ट्रीज आहेत, त्या या देहभानाशी संबंधित आहेत. म्हणजे काय, की सगळी ब्युटी पार्लर ही माझं देहभान असल्यामुळेच ब्युटी पार्लर मध्ये व्यक्ती जाते. मी थोडीशी माझ्या भुवया चांगल्या नाही आहेत, त्या भुवया नीट करायच्या आहेत. माझं कलर थोडा फेअर करायचा आहे. सो सगळं जे ब्युटी पार्लर मध्ये माझं देहभान मला जे अपेक्षित आहे ते करण्यासाठीच ब्युटी पार्लर हा बिझनेस आहे. हेअरस्टाईल ही त्याचसाठी आहे. त्याचबरोबर सर्व कपडे, दागिने हे सारं काही जे आहे ते देहभानासाठीच आहे. पण हे देहभान हे आरशात दिसणारं देहभान आहे. मी आत्ता मला समोर माझा जो देह दिसतोय तो अधिक चांगला दिसावा यासाठी काय काय करणं आवश्यक आहे याबद्दलचं एक भान असं आपण म्हणू शकतो. आज अशा पद्धतीची इमेज कन्सल्टंट असतात. म्हणजे माझी ही जी आता तुम्हाला इमेज दिसते आहे ही अधिक चांगली प्रभावी होण्यासाठी कोणते कपडे घालायला हवेत, काय करायला हवं याचे ते कन्सल्टन्सी करतात. ते सुद्धा देहभानाचाच प्रकार आहे. पण दुसरं देहभान अपेक्षित आहे आणि ते म्हणजे माझ्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा काय चाललं आहे याचंही भान मला असणं आवश्यक आहे. आपल्या मेंदूमध्ये एक भाग आहे आणि तो सतत जाणत असतो माझ्या शरीरात काय चाललंय, माझ्या शरीराची स्थिती कशी आहे तेही तो जाणत असतो आणि त्याचमुळे माझा तोल सांभाळला जात असतो. आपण जसं 5 ज्ञानेंद्रियांनी बाह्य जग काय आहे ते पाहत असतो, तशीच 3 इंद्रिय आपली अशी आहेत ज्या योगे आपला मेंदू शरीरात काय चाललंय ते जाणत असतो. त्यातला एक भाग म्हणजे तोल सांभाळणं हा आहे. दुसरा भाग म्हणजे माझ्या शरीराची स्थिती कशी आहे, माझे हातपाय कसे आहेत. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की डोळे बंद करा आणि तुमच्या डाव्या हातानं उजव्या पायाचा अंगठा पकडा, तर तुम्ही सर्वजण ते पकडू शकाल नक्की. हे कशामुळे पकडू शकाल? कारण तुमच्या उजव्या पायाचा अंगठा कुठे आहे हे तुम्ही डोळ्यांनी न पाहता सुद्धा तुमच्या मेंदूला समजतं. आणि म्हणूनच अंधारात सुद्धा आपण जेवू शकतो. आपलं घास नाकात किंवा डोळ्याकडे जात नाही, तो बरोबर तोंडाकडेच जातो, कारण आपल्याला ते भान असतं. हे मेंदूतलं दुसरं इंद्रिय आहे की माझं शरीराचे अवयव कुठे आहेत हे आपल्याला समजत असतं. आणि तिसरं इंद्रिय आहे शरीरामध्ये काय चाललेलं आहे हे सतत मेंदूला समजत असतं. तर याकडे सुद्धा आपलं लक्ष देणं आवश्यक आहे. ज्याला साक्षी ध्यान, माइंडफुलनेस मेडिटेशन म्हणजे जो माझं काय म्हणू सिग्नेचर स्ट्रेंथ मधला एक भाग आहे की मी त्याचा ट्रेनर आहे, कोचिंग करणारा आहे, थेरपिस्ट आहे. त्याचा हा भाग आहे की त्यामध्ये आपल्या शरीराकडे लक्ष देणं आणि शरीरामध्ये जे काही जाणवत आहे त्याचा स्वीकार करणं हा सुद्धा आत्मभानाचा एक प्रकार आहे. आणि आता मेंदूच्या रिसर्च मध्ये असं लक्षात येत आहे की ज्यावेळी मी अशा पद्धतीनं सराव करतो त्यावेळी एकूणच माझं सर्व आत्मभान हे देखील विकसित होतं. म्हणजे मी कोण आहे, कोण असायला हवं, माझ्या काय स्ट्रेंथ आहेत, माझा पर्पज वगैरे हे सगळं विकसित होण्यासाठी अशा पद्धतीनं स्वतःचं देहभान विकसित करणं हे देखील एक महत्वाची गोष्ट आहे. तर हे तिसरी गोष्ट झाली की अधूनमधून सतत व्यस्त न राहता, विचारात न राहता स्वतःच्या देहाकडे डोळे बंद करून लक्ष देणं. म्हणजे केवळ आरशात दिसणाऱ्या इमेजकडे लक्ष न देता आता शरीरात काय जाणवत आहे त्याकडे लक्ष देणं हा आत्मभानाचा तिसरा प्रकार आहे. आता आत्मभानाचं चौथी गोष्ट आहे ते म्हणजे जसं देहाकडे लक्ष द्यायला हवं तसंच मनाकडे लक्ष द्यायला हवं. तिसरा जो प्रकार आहे तो प्रश्न आपण इंग्लिशमध्ये असा म्हणू शकतो, व्हेअर एम आय? मी आत्ता कुठे आहे? म्हणजे मी जे मगाशी म्हटलं स्पेशल सेन्स माझ्या मेंदूला तो जाणवत असतो
तर तो तिसरा प्रश्न आहे, व्हेअर एम आय, माझी बॉडी आता कुठे आहे. आणि चौथा प्रश्न आहे, हाऊ एम आय, मी आत्ता कसा आहे, म्हणजे कसा फील करतो आहे. मी आत्ता छान आनंदी आहे की थोडासा लो मूड मध्ये आहे, माझ्या भावना आत्ता कशा आहेत, माझ्या मनात आत्ता विचार कोणते आहेत, म्हणजेच माझा सेल्फ टॉक काय आहे, याचं भान हे हा चौथा प्रश्न आहे. आपलं आत्मभान विकसित करण्यासाठी अधूनमधून हाही प्रश्न स्वतःला विचारायला हवा की आता मी कसं फील करतोय. न्यूट्रल आहे, म्हणजे त्याला आपण एक स्केल वापरतो, जसं आपण एक मोजपट्टी असतो तशी भावनांची मोजपट्टी. मानसिक प्रथमोपचारामध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येक व्यक्तीनं ही भावनांची मोजपट्टी वापरायला हवी, की आता त्या मोजपट्टीवर ज्यावेळी मी न्यूट्रल असेल, म्हणजे फार छान नाही फार घाण नाही, त्यावेळी 0. आणि आता छान वाटतंय, मी हे बोलतोय हे एन्जॉय करतोय, तर मी +1 +2 असे +5 पर्यंतचे नंबर देऊ शकतो. +5 म्हणजे खूपच फ्लो स्टेट, मी अतिशय आनंदामध्ये ज्यावेळी स्थिती असेल दॅट इज +5. असंच निगेटिव्ह साईडला ज्यावेळी मी खूप रडत असेल किंवा खूप भांडत असेल, त्यावेळी मी -5 स्थितीला असेल. पण त्यापेक्षा थोडी कमी स्थिती असेल, म्हणजे माझी वाईट असण्याची स्थिती थोडी कमी असेल, त्यावेळी -4 -3 -2 -1 असा आपण अंक आपल्या स्वतःच्या भावनांना देऊ शकतो. असा अंक देणं आवश्यक आहे, कारण ते भावनांचं भान वाढवण्यासाठी हे आवश्यक आहे. हे भान वाढवणं का आवश्यक आहे, कारण 2 शक्यता असतात. एक तर मी स्वतःला बी पॉझिटिव्ह असं म्हणून सतत खोटं मास्क स्वतःला लावत असतो आणि स्वतःला सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न किंवा आनंदी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याचे काही तोटे आहेत. कारण असं सतत आनंदी राहणं हे अनैसर्गिक आहे. माझ्या मेंदूमधली रसायनं जी आनंद निर्माण करणारी असतात ही कमी जास्त होत असतात, आणि त्यामुळे काही वेळा माझा आनंद कमी होणं, काही वेळा उदास होणं हे देखील स्वाभाविक आहे. पण मी जर सतत स्वतःला असा खोटा आनंदी ठेवत असेल, तर ती जी माझी रसायनं, आनंदाची रसायनं कमी झाल्यामुळे जे काही माझ्या मनात उदासी निर्माण होते त्याकडे मी योग्य पद्धतीने लक्षच देत नाही, म्हणजे माझ्या भावनांचं भानच मला नसतं. हे एक शक्यता, आणि ज्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. दुसरी शक्यता, मी सतत जर निगेटिव्ह साईडलाच असेल तर ते सुद्धा अनैसर्गिक आहे, काहीतरी विकृती आहे, आणि मला त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, मानसोपचार तज्ञाला भेटलं पाहिजे, काहीतरी उपाय करून मला स्वतः मधल्या ज्या भावना आहेत या बदलवता आल्या पाहिजे. काही वेळा मी पॉझिटिव्ह मध्ये असेन, काही वेळा निगेटिव्ह मध्ये असेन. हे जे आपल्या भावना बदलणं आहे, आपोआप बदलणं आहे, जाणीवपूर्वक बदलणं आहे, हे त्याच वेळी शक्य होईल की ज्यावेळी मी माझ्या भावनांकडे लक्ष देईन. आणि त्यामुळे हाऊ एम आय इन धिस मुवमेंट, मी आत्ता कसा फील करतो आहे, हे आत्मभानाचा चौथा प्रश्न आहे. माझ्या मनात येणाऱ्या विचारांवर आणि माझ्या भावनांवर ते अवलंबून असेल, आणि त्याचं भान देखील मला असणं आवश्यक आहे. आणि हे 4 प्रकारची भान विकसित झाली की सर्वात महत्वाचं 5वं भानही विकसित होतं, आणि ते म्हणजे व्हाय एम आय, मी का आहे, माझं हे जे काही शरीर मन इथे आहे हे का आहे, याला काही कारण आहे का, याचा काही पर्पज आहे का, मी जे काही आहे त्याला काही अर्थ आहे का. आपलं आत्मभान विकसित झालं की आपण जे काही करतो त्याला आपण अर्थ देऊ शकतो, आणि हा अर्थ असा शोधणं हे सुद्धा पॉझिटिव्ह सायकोलॉजी मध्ये एक खूप महत्वाचा भाग आहे. हा अर्थ जर माहित नसेल किंवा काही अर्थच नाही माझ्या आयुष्याला असं असेल तरी सुद्धा ते डिप्रेशनचं एक लक्षण आहे. आणि त्यामुळे हा जर अर्थ आपल्याला द्यायचा असेल, आपल्या एकूण आयुष्याचा अर्थ सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण देऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही एक माता असता, आपल्या मुलांवर संस्कार करत असता, त्यावेळी या मुलांसाठी मी आहे हाच तुमच्या आयुष्याचा अर्थ असतो. आणि त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये जे काही करत आहात ते का करत आहात
असा प्रश्न ज्यावेळी आपण स्वतःला विचारायला लागतो त्यावेळी आपल्याला एकूणच आपल्या अस्तित्वाचा अर्थ हळूहळू गवसू लागतो आणि त्यामधून एकूणच मला काय साधायचं आहे, मला आयुष्यात कोणत्या दिशेनं प्रवास करायचा आहे, हा अर्थ सुद्धा समजू लागतो. त्यामुळे आपण जे काही करतो आहोत त्या सर्वातला मी हे का करते आहे असा प्रश्न स्वतःला विचारायचा आणि त्याचं उत्तर शोधायचं. म्हणजे आता तुम्ही हे कार्यक्रम पाहतात, दर शनिवारी वाट पाहता आणि कार्यक्रम पाहता, का पाहता? मग मला काहीतरी ज्ञान मिळतं, नवीन एक्सपोजर मिळतं. ओके, सो ते असं एक्सपोजर घेणं हे माझ्यासाठी एक महत्वाचं आहे, माझं मूल्य आहे आणि तोच माझ्या आयुष्याचाही अर्थ मला ते देऊ शकतं की असं ज्ञान मिळवत राहणं यासाठीच मी आहे, हाही आयुष्याचा अर्थ असू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी, मी नोकरी करते का करते? पैसे मिळवण्यासाठी करते. का पैसे मिळवते? संसार चालवण्यासाठी करते. ओके, सो संसार हे माझं महत्वाचं मूल्य आहे, मुलं हे माझं महत्वाचं मूल्य आहे, पेरेंटिंग हे मूल्य आहे, मजा करणं हे मूल्य आहे. ओके, तेही असू शकतं, पण हे काय आहे याचं भान असलं पाहिजे. हे भान नसतं त्यावेळी आपण सवयीनं अनेक गोष्टी करतो. मोबाईलवर जातो आणि तासनतास मोबाईलवर राहतो, टीव्ही सिरियल एक संपली की दुसरी अशी पाहत राहतो, न्यूज चॅनेल हे नाही ते असं सर्फिंग करत राहतो. त्यावेळी स्वतःला प्रश्न विचारायला हवा, टीव्ही सुरू करतानाच मी आता टीव्ही का सुरू करते? करमणुकीसाठी करते, काही नवीन माहिती मिळवण्यासाठी करते आहे की टाइमपास म्हणून? मग टाइमपासची का आवश्यकता आहे? मग ती करमणूक किती काळ मी करत राहणार आहे? आता मी हा टीव्ही सुरू केला तर तो कधी बंद करणार आहे? अशा सर्व प्रश्न स्वतःला विचारणं, त्याची उत्तरं देणं, यामधून आपण ज्या काही कृती करतो आहोत त्याच्या मागचा उद्देश हा, त्याचं भान आपलं हळूहळू वाढतं आणि त्यामधून आपल्या सर्व आयुष्याचं भान सुद्धा आपल्याला वाढतं आणि आत्मभान विकसित झालं की आपल्या आयुष्याचा पर्पज जो बदलत जातो. म्हणजे मुलं लहान असतील त्यावेळी पेरेंटिंग हा पर्पज आहे, मुलांना मोठं करणं हा पर्पज आहे. आता मुलं मोठी झाली, त्यांचं आयुष्य, संसार सुरू झाले, आता माझ्या आयुष्याचा पर्पज काय? आणि त्यावेळी जर आपण हा विचार केलेला नसेल तर मग औदासीन्य येऊ लागतं. तर त्यावेळी सुद्धा आपल्या आयुष्याचा काही ना काही पर्पज आहे, तो पर्पज शोधायला हवा. आपलं आयुष्य जे काही आहे, आपलं शरीर जे काही आहे, मन जे काही आहे, जे काही आपण शिकलो आहोत, बुद्धी आहे, त्या सर्वाला आपण काही ना काही अर्थ देऊ शकतो आणि असा अर्थ आपण ज्यावेळी दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा काही करू लागतो त्यावेळी खरं म्हणजे आपल्या आयुष्याला अर्थ अधिक चांगल्या पद्धतीने मिळत असतो. म्हणजे काय, हे एवढं मी सांगतो आणि माझं आत्ताचं बोलणं संपवतो. त्यानंतर आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपण त्याची चर्चा करू. तर हा जो पर्पज आहे, मी आनंदी असणं, हे जर मी ठरवलं तर सहज शक्य आहे. त्यासाठी कोणत्याही बाह्य साधनांची आवश्यकता नाही. आपल्या खरं म्हणजे आपण ज्या संस्कृतीमध्ये वाढलेले आहोत त्या संस्कृतीनं हेच शिकवलेलं आहे. आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे की आनंद, आज आपण सगळे आनंदाच्या शोधात आहोत आणि हा आनंद कुठेतरी बाहेर शोधतो आहोत. म्हणून आपण सतत करमणुकीत गुंतलेलो असतो, खाण्यात गुंतलेलो असतो किंवा कपड्यात गुंतलेलो असतो. म्हणजे हे लॉकडाऊन पूर्वी आनंद मेळे असे अनेक ठिकाणी होत. मी मुद्दाम म्हणून तिथे पाहायला जात असे की आनंद मेळ्यामध्ये काय असतं, लोक आनंद तिथे कसा घेतात. तर बऱ्याचदा तो या 3 गोष्टींनी घेत असतात. कपड्यांची खरेदी, काहीतरी वेगळं खाणं किंवा काहीतरी करमणूक, एक्सपिरियन्स घेणं. पण हे काहीही न करता सुद्धा मी आनंदी राहू शकतो आणि याचं आपलं भान वाढणं आवश्यक आहे. म्हणजे बाह्य साधनं कोणतीही नसतील तरी सुद्धा आत्ता मी आनंदी आहे, आय एम हॅप्पी, हा भाव मी प्रयत्नपूर्वक माझ्या मनामध्ये निर्माण करू शकतो आणि असा भाव मी निर्माण केला तर माझ्या मेंदूतली रसायनं बदलतात, हे आज मेंदूविज्ञान सांगत आहे. आणि म्हणून मी माझ्या रसायनांच्या, मेंदूतल्या रसायनांचं केवळ बाहुलं नाहीये. ज्यावेळी सेरोटोनिन रसायन अधिक असतं त्यावेळी मला आनंद वाटतो, ते स्वाभाविक आहे. पण ज्यावेळी मी प्रयत्नपूर्वक ठरवतो मी आनंद मनात काही वेळ धारण करायचा, त्यासाठी माझ्याकडे काय काय आहे ते सर्व आठवायचं, मी कृतज्ञता व्यक्त करायची, असे काही भाव मनात ज्यावेळी मी मनात निर्माण करतो
त्यावेळी माझ्या मेंदूतलं सेरोटोनिन वाढतं असं आता न्यूरोसायन्स मध्ये लक्षात येत आहे. म्हणजेच मी मेंदूचा गुलाम नाही, मी मेंदूचा स्वामी आहे. मी मेंदूतली रसायनं माझ्या भावना बदलवू शकतो. आपल्या संस्कृतीनं खरं म्हणजे हेच सांगितलेलं आहे. ते त्याचं भान आपण वाढवून आपण ते पुन्हा पुन्हा कृतीत आणायला हवं. त्यामुळे मी माझ्या भावना बदलवू शकतो हे तर साधं आहे, सोपं आहे. याबद्दलची एक गोष्ट मी फक्त सांगतो की अलेक्झांडर दी ग्रेट ज्यावेळी भारतात आला होता आणि तो जग जिंकलेलं होतं, तो भारतात फिरत असताना त्याला असा रस्त्यात एक नग्न माणूस आरामात मजेत आनंदात बसलेला दिसला. तो अलेक्झांडर त्याच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्याला विचारलं, तू असा नग्न दिसतो आहेस आणि असा म्हणजे तुझ्याकडे काहीच दिसत नाहीये काही आहे असं, तर तुला काय हवंय? मी जगाचा राजा आहे, तुला काय हवं ते मी देतो, तू माग. त्यावेळी त्या माणसानं सांगितलं, राजा तू जो समोर उभा आहेस त्यामुळे सूर्याची किरणं माझ्यावर जी पडतायत ती केवळ अडतायत, तू थोडा बाजूला हो, बाकी मी माझा आनंदी राहू शकतो, तू काहीच मला देण्याची आवश्यकता नाही. हे जे आपलं तत्वज्ञान आहे, आपली संस्कृती आहे, ही खूप महत्वाची आहे आणि त्याचं भान त्याच्यावर आज संशोधन जगभरामध्ये होत आहे. दुर्दैवानं हॅपीनेस इंडेक्स मध्ये आज आपला देश खूप खाली आहे. आपण सर्वांनी हा पर्पज असू शकतो की आधी मी माझा आनंद बाह्य गोष्टीवर ठेवणार नाही. बाह्य गोष्टीचा आनंद घ्यायलाच हवा, पण ती बाह्य गोष्ट नाही मिळाली तरी सुद्धा मी प्रयत्नपूर्वक माझ्या मनातल्या भावना बदलवू शकेन आणि आनंदी राहू शकेन. याचा दुसरा भाग आहे, मी दुसऱ्याला काही प्रमाणात आनंदी करू शकेन का? आणि तो एक खूप मोठा पर्पजचा भाग होऊ शकतो. आणि आज जगभरातल्या संशोधनातून असं लक्षात येत आहे की मी ज्यावेळी दुसऱ्याला काहीतरी देतो त्यावेळी माझ्या शरीरामध्ये, माझ्या मेंदूमध्ये दुसरं हॅपी हार्मोन वाढतं आणि ते म्हणजे ऑक्सिटोसिन. ज्यावेळी मी स्नेहबंध दुसऱ्याशी जुळवतो आणि दुसऱ्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं आनंदी राहण्यासाठी, त्याचं दुःख दूर करण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळी मी देखील आनंदी होतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा पर्पज शोधणं की दुसऱ्या एकाही तरी व्यक्तीच्या आयुष्यातला त्रास, दुःख हे थोडंसं मी कमी करू शकेन का? आणि ते जर कमी करायचं असेल तर मला काय करायला लागेल? त्यातले अगदी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे दान. ज्यावेळी आता हे याच्यावर खूप रिसर्च आहेत की मी काही पैसे देतो त्यावेळी मला आनंद होत असतो. याचंही कारण आज मेंदू विज्ञानात समजलेलं आहे. आणि त्यामुळे आज जे आवाहन केलं जात आहे की ध्यास अभ्यास गटाला सुद्धा आपण जे काही देणगी देणार आहोत, हा सुद्धा आपल्या पर्पजचा एक भाग असू शकतो. आपलं आत्मभान विकसित झालं तर आपण असं जे काही देणं आहे अपेक्षित ते आपण देऊ शकतो. धन्यवाद सर. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा समराईज करतो. फक्त 5 प्रश्न स्वतःला कोणते विचारायचे ते तुम्ही स्वतःला असं 5 प्रश्न विचारून, ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे दॅट इज नॉट अन इव्हेंट बट इट इज द प्रोसेस. म्हणजे माझं आत्मभान हे सतत विकसित होणं अपेक्षित आहे. आज मला आलं आत्मभान, आता मी परफेक्ट असं काही नाही आहे. उद्या कदाचित मला माझ्यातलं आणखी काहीतरी वेगळं समजेल, आणखी काहीतरी वेगळं जाणवेल. तर हे 5 प्रश्न स्वतःला विचारत राहायला हवेत. एक म्हणजे मी कोण आहे? आता माझ्या मनात मी कोण याबद्दलचे कोणते विचार मनात येत आहेत आणि मी कोण असणं अपेक्षित आहे? माझं ज्याला म्हणू आयडियल इगो हा काय आहे? मी कोण असायला हवंय भविष्यात 2 वर्षांनी, 5 वर्षांनी? असं काही मी विचार करते का? पहिला प्रश्न, मी कोण आहे. दुसरा प्रश्न, माझ्याकडे काय काय आहे? माझ्याकडे काय काय कौशल्य आहेत, काय काय रिसोर्सेस आहेत, याचं भान, ते आठवत राहणं, त्याबद्दल मनात संतोष निर्माण करणं. आणि त्याचबरोबर काय कमी आहे ते कसं विकसित करता येईल यासाठी प्रयत्न करत राहणं. तिसरं देहभान, सतत विचारात न राहता काही वेळ शरीराकडे लक्ष देणं हेही आवश्यक आहे. हे आज म्हणजे आपलं आता कोणी तरुण मुलं ऐकत असतील तर त्यांच्यासाठी हे खूप
महत्वाचं आहे. माझे अनेक तरुण क्लायंट्स आहेत आणि ते असं म्हणतात की आम्हाला भूक लागलेली समजतच नाही, कारण एक शरीराकडे कधी लक्षच दिलेलं नसतं किंवा भूक लागण्याची वेळच आलेली नसते सतत खात राहिल्यामुळे. पण असं जर भूक लागलेली समजत नसेल तर ते देहभान नसण्याचं लक्षण आहे आणि त्याचे अनेक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपलं देहभान विकसित करणं हे देखील आवश्यक आहे आणि ते बाह्य म्हणजे आरशात दिसणाऱ्या देहाचं भानही विकसित करायला हवं. तसंच माझ्या मेंदूमध्ये माझा जो काही देह जाणणारा भाग आहे त्याला सुद्धा एक्झरसाइज द्यायला हवा. अधूनमधून आरशात न पाहता, काहीही न करता स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत राहायला हवं. चौथं, मनाचं भान. माझ्या मनात कोणते फिलिंग्स आहेत, कोणत्या भावना आहेत, कोणते विचार आहेत, माझा सेल्फ टॉक आहे, त्याबद्दलचं माझं भान असणं आवश्यक आहे. याबद्दल पुन्हा मला असं सांगणं आवश्यक आहे की पुन्हा रिकामं मन सैतानाचं घर असं माणसं म्हणतात. याचं कारण त्यावेळी मनात जे विचार येतात ते खूप त्रासदायक असतात. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की हे त्रासदायक विचार माझ्याच मनातून निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे ते सैतानाचं घर बाहेर कुठेतरी नाहीये, त्यापासून पळून जाऊन उपयोग नाही. हे सैतानाचं घर स्वच्छ करणं आवश्यक आहे, कारण तेच माझ्या सुप्त मनात आहे आणि त्यामुळे मी शांत बसलेलं असताना, काहीही व्यस्त नसताना माझ्या सुप्त मनात काय काय साठलेलं आहे, कोणकोणत्या भीती आहेत, कोणकोणत्या अनसिक्युरिटीज आहेत, कोणकोणत्या अनिश्चिततेचे विचार माझ्या मनात येत आहेत, याचंही भान मला वाढवायला हवं. त्यामुळे अनेक म्हणजे युट्यूबवर मोटिवेशनल व्हिडिओ मी देखील पाहतो, काय काय त्यामध्ये सांगितलं जात आहे. त्यामध्ये ही एक चुकीची गोष्ट सांगितली जाते असं माझं मत आहे की स्वतःला इतकं व्यस्त ठेवा की उदासी तुम्हाला स्पर्शच करणार नाही. हा चुकीचा उपदेश आहे असं माझं मत आहे. स्वतःला सतत व्यस्त ठेवणं चुकीचं आहे. काही काळ मोकळा वेळ देणं आणि माझ्या आतमध्ये काय साठलेलं आहे, माझ्या मनात कोणते विचार आपोआप येतात, हे याचंही भान वाढवणं आवश्यक आहे. आणि ते म्हणजे चौथं भान, माझ्या मनाचं भान. माझ्या मनात काय विचार येतात, कोणत्या भावना येतात याचं भान. आणि पाचवं भान म्हणजे मी कशासाठी आहे. माझ्या ज्या सगळ्या स्ट्रेंथ आहेत, माझं शरीर आहे, माझं मन आहे, बुद्धी आहे, हे सर्व मी जो कोण आहे हे सर्व कशासाठी आहे याचं भान म्हणजे आपल्या आयुष्याला अर्थ देणं, पर्पजचं भान. हे पाच प्रश्नांची उत्तर आपण शोधत राहिलो की आपलं आत्मभान विकसित होतं. आणि असं आत्मभान विकसित करण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. तेच खऱ्या अर्थानं माणूस होण्याचं लक्षण आहे. जर आपण माणूस आहोत म्हणजे काय आहोत, मला आत्मभान आहे, ज्याला इंग्लिशमध्ये सेल्फ अवेअरनेस म्हणतात. अवेअरनेस सर्व प्राण्यांना आहे, पण केवळ माणसाला सेल्फ अवेअरनेस आहे. आणि त्यामुळे सेल्फ अवेअरनेस साठी काही वेळ देणं, तो सेल्फ अवेअरनेस अधिक विकसित करण्यासाठी वेळ देणं, हे खऱ्या अर्थानं माणूस होणं आहे. आपण सर्वजण माणसं आहोत, त्यामुळे या मुद्दामहून त्याला वेळ देत नसलो तरी सुद्धा माझी अशी विनंती आहे की आजच्या सेशनचा परिणाम म्हणजे हे जर प्रत्यक्षात आणायचं असेल तर काय करायला हवं, रोज किमान 5-10 मिनिटं आत्मभान विकसित करण्यासाठी द्यायला हवेत. आणि त्यासाठी रोज किमान यातल्या एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा आणि त्याला उत्तरं शोधायला हवेत. धन्यवाद. वा, वा, थँक्यू सो मच सर. थँक्यू सर. म्हणजे पॉझिटिव्ह सायकोलॉजी या विषयाचा इतका मजबूत पाया तुम्ही उभारलात आज, खूपच छान. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा तुमचा माईक अनम्यूट करून सुद्धा बोलू शकता. मगाशी कोणी एक प्रश्न आला होता, मला वाटतं शौर्य म्हणून कोणी प्रश्न विचारत होतं का? हँड रेस केला होता, कदाचित चुकून झाला का प्रश्न होता कळलं. बर, ओके. चॅटबॉक्स मध्ये काही प्रश्न आहेत का? चॅटबॉक्स मध्ये खूप छान लेक्चर झालं आणि अतिशय आवडलं असे अनेक अभिप्राय आहेत. प्रश्न नाहीयेत. मला वाटतं हे 5 प्रश्न इतके व्यापून टाकणारे आहेत आता सगळ्यांना की त्यांना नवीन प्रश्न अजून पडत नाहीयेत बहुतेक अजून. मी डॉक्टर रेखा देशमुख फ्रॉम पुणे.
आता तुम्ही म्हणालात की जे युट्यूबवर किंवा बाकी सगळीकडे सांगितलं जातं की स्वतःला एवढं बिझी ठेवू नका, एवढंच बिझी ठेवा की दुःख बिख्ख होणार नाही, त्याची आठवण होणार नाही. तर ते बरोबर आहे, पण ते का नाही करायचं त्याचं पण थोडक्यात सांगा, म्हणजे मग सगळ्यांना पटेल. थँक्यू. सो ते का नाही, तर मी मगाशी जसा उल्लेख केला की काही वेळा मनात उदासी येणं हे नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. ज्यावेळी आपण स्वतःला उदासी येणार नाही म्हणून स्वतःला बिझी ठेवत असतो, त्यावेळी ही जी उदासी येत असते त्यालाच आपण एक प्रकारे रिॲक्ट करत असतो, त्यापासून पळून जात असतो. आणि असं ज्यावेळी आपण त्याचं भान आपल्याला नसतं, त्याचा एक तोटा असा होऊ शकतो की ती उदासी म्हणजे जे काही शरीर मनात साठतं आहे आणि आपण त्याकडे लक्षच देत नाहीये, तर ती उदासी हळूहळू वाढत जाऊ शकते आणि त्यामुळे इमोशनल डिसऑर्डर होऊ शकतात. या विषयी अनेकांचं म्हणजे त्यातलं एक पुस्तकाचा मी फक्त उल्लेख करेन, 10% हॅपियर नावाचं डॅन हॅरिस नावाचं पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी स्वतःचा अनुभव हा शेअर केलाय की ते असंच स्वतःला सतत पॉझिटिव्ह थिंकिंग, सगळ्या ध्यान वगैरेची चेष्टा करणारे असे होते, पण त्यांना टीव्ही शो करत असतानाच पॅनिक अटॅक आला आणि नंतर त्यांनी या सर्वाचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की हे जे बी पॉझिटिव्ह म्हणजे त्यांनी सिक्रेट, हे जे आज आपल्याकडे शिकवलं जातं त्याचं जे ट्रेनिंग देणारे आहेत त्यांची सुद्धा भेट घेतली होती. त्यांनी खूप चांगले हे वेगवेगळे अनुभव सांगितलेले आहेत आणि त्यामधून त्यांचं असं म्हणणं आहे की स्वतःला असं खोटं खोटं पॉझिटिव्ह किंवा आनंदी ठेवणं हेच माझ्या पॅनिक अटॅकचं कारण आहे असं माझ्या नंतर लक्षात आलं. कारण ती जी मनात जे काही साठत असतं, आपण एक उदाहरण घेऊन पाहू की त्या लेखकाचं नाव आहे डॅन हॅरिस, DANHARRIS. मी चॅट बॉक्स मध्ये लिहितोय. पुस्तकाचं नाव आहे 10% हॅपियर. तो असं म्हणतो की मी ह्या सर्व माइंडफुलनेस मेडिटेशनचा सराव करायला लागल्यानंतर आता खऱ्या अर्थानं 10% अधिक आनंदी आहे. मी आता खोटं खोटं असं म्हणणार नाही की मी सतत 100% आनंदी आहे, पण असं सतत 100% आनंदी आहे हे म्हणणं हेच खोटेपणा आहे आणि ते स्वतःला फसवणं आहे. तर मी आता 10% अधिक आनंदी झालो आहे आणि त्यामुळे त्याने पुस्तकाचं नाव देखील 10% हॅपियर असं ठेवलेलं आहे. तर याचं एक कारण आज म्हणजे आपण ज्यावेळी असं खोटं खोटं स्वतःला बी पॉझिटिव्ह म्हणून किंवा स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवत असतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये किंवा शरीरामध्ये जे काही बदल होत असतात, हे बदल त्यांच्याकडे जर भान न देणं, म्हणजे मी आता उदाहरण देतो की समजा तुमचं 2 खोल्यांचं घर आहे आणि तुमच्या बाहेरची खोली ही तुम्ही एकदम चकचकीत ठेवता आहात, टापटीप ठेवता आहात, कारण पाहुणे सगळे येणार आणि ते तिथे बाहेरच्या खोलीत असणार आणि जे काही तुमचं कचरा असेल तो आतल्या खोलीत फेकून देता आहात. आता ती आतली खोली जर कधी स्वच्छ केलीच नाही तर त्या आतल्या खोलीत कचरा हळूहळू वाढत जातो आणि तो कुजायला लागतो आणि त्याची घाण बाहेरच्या खोलीत यायला लागते. अशी घाण मनामध्ये आपल्या बाहेरच्या खोलीत यावं लागणं म्हणजे काही या त्रासदायक भावना, भीती, पॅनिक अटॅक, अँझायटी हे सगळं निर्माण होणं. पण असं काही होत नसेल याचा अर्थ मागच्या खोलीमध्ये काही कचराच नाहीये का? तर असं नाही. आजचं मेंदू विज्ञान असं म्हणतं की आपला मेंदू हाच मुळे निगेटिव्ह बायस्ड आहे आणि मेंदूमध्ये वाईट मेमरीसाठी चांगल्या मेमरीपेक्षा अधिक जागा आहे. हे अनेक संशोधनातून लक्षात आलं आहे. तुम्ही एक गोष्ट सहज स्वतः सुद्धा बघू शकता की तुमच्या नवऱ्यानं किंवा बायकोनं काय चांगलं केलंय किंवा काय वाईट केलं आहे, हे जर तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला तर काय वाईट केलं हे सर्वात प्रथम आठवतं. अवर ब्रेन इज लाईक वेलक्रो फॉर बॅड मेमरीज. ते चिकटून बसतं जे काही चुकीचं झालेलं आहे, वाईट झालेलं आहे. आणि त्यामुळे मानसशास्त्रज्ञांनी असे प्रयोग केलेत की मी समजा माझ्या बायकोला न आवडणारी एखादी कृती केली आणि त्याचं मला भान असेल आणि मी गणितज्ञ असेल आणि असं मी म्हणत असेल की एक चांगलं तिला खुश करणारी गोष्ट केली ना की आता ती न्यूट्रलाइज होईल आणि माझ्यावरचा राग तिचा जाईल. पण हे गणित इथे लागू होत नाही, हे चुकीचं गणित आहे. मानसशास्त्रज्ञांनी असे वेगवेगळे रिसर्च वेगवेगळ्या पद्धतीने केलेत. त्यात असं लक्षात आलंय की एक वाईट गोष्ट पुसण्यासाठी 5 किमान चांगल्या गोष्टी किमान 5 कराव्या लागतात. कारण 1 = 5 असं सायकोलॉजी मध्ये आहे.
आपल्या मेंदू सगळ्याच माणसांच्या मेंदूमध्ये वाईट गोष्टी लक्षात राहण्यासाठी अधिक जागा असते. ते उत्क्रांतीमध्ये आवश्यक होतं, कारण कुठे वाघ आहे हे लक्षात राहणं, ज्यांच्या लक्षात राहत होतं ते जगले. कुठे फळं आहेत हे लक्षात राहत होतं, त्यांना वाघानं खाल्लं. आणि कारण वाघ कुठे आहे हे याचं त्यांच्या मेमरीमध्ये स्टोअर झालेलं नव्हतं. त्यामुळे जे असे छोट्या छोट्या गोष्टींनी घाबरणारे पूर्वज होते त्यांचे आपण सर्व वंशज आहोत. त्यामुळे अनुवंशिक दृष्ट्या जेनेटिकली अवर ब्रेन इज निगेटिव्ह बायस. आणि त्यामुळे मनात अशा नकारात्मक विचार येणं हे स्वाभाविक आहे. म्हणजे सर हा मुद्दा परत सांगा. कोणता? उत्क्रांतीचा? हा, जेनेटिकली आपण असे बायस्ड आहोत, हा परत एकदा. हा, म्हणजे शास्त्रज्ञांच्या असं लक्षात, म्हणजे हे का असं आहे, आपल्या मेंदू हा निगेटिव्ह बायस का आहे याचं कारण आपल्या उत्क्रांतीमध्ये आहे. उत्क्रांतीमध्ये समजा आपण असं कल्पना करू की एक आपला पूर्वज असा होता ज्याच्या मनात कधीच नकारात्मक विचार येत नव्हते. आणि दुसरा पूर्वज असा होता की ज्याला सतत जरा झाडीत धुसफूस झाली की बापरे वाघ आहे असा नकारात्मक विचार येत होता आणि तो पळून जात होता. आपल्या पळून जाऊन गुहेत लपत होता. आता लाखो वर्ष आपले पूर्वज अशा स्थितीत जगले की ज्यावेळी त्यांना स्वसंरक्षणासाठी कोणतीच साहित्य त्यांच्याकडे नव्हतं, टूल्स डेव्हलप झालेली नव्हती. आणि त्यामुळे जो असा थोड्याशा भीतीच्या विचारामुळे सुद्धा पळून जाणारा जो माणूस होता तो वाचला. ज्याच्या मनात असे नकारात्मक विचार येतच नव्हते त्याचा वंश वाढण्याआधीच त्याला खाल्लं वाघानं. आणि त्याचा वंश पुढे विस्तारितच झाला नाही. आपण सगळे अशा घाबरून पळून जाणाऱ्या माणसाचे वंशज आहोत. आणि त्याचप्रमाणे मेमरीमध्ये सुद्धा कुठे धोका आहे हे लक्षात राहणं अधिक आवश्यक होतं. आणि त्यामुळे आपली मेमरी सुद्धा बॅड मेमरीसाठी आपल्या मेंदूत अधिक जागा आहे. गुड मेमरीसाठी जागा मुद्दाम क्रिएट करावी लागते. म्हणून सांगावं लागतं कृतज्ञता भाव थोडा वेळ धारण करा, मी आनंदी आहे, आता मी हे छान खाल्लं आणि आनंदी आहे असा भाव धारण करा. कारण मेंदूत तो नाहीच आहे, तो आपल्याला मुद्दाम प्रयत्नपूर्वक निर्माण करणं आवश्यक आहे. मग मेंदूत कोणता भाव आहे? मेंदूत भाव आहे हा भीतीचा आहे, चांगलं नाही ह्याचा आहे. आणि तो आपल्या सुप्त मनामध्ये तो सतत निर्माण होत असतो. त्यामुळे मगाशी मी जे उदाहरण दिलं की घरातला कचरा सुद्धा, आतल्या खोलीतला कचरा सुद्धा रोज काढणं आवश्यक आहे. कारण तिथे बाहेरच्या खोलीत आणि आतल्या खोलीत दोन्हीकडे कचरा निर्माण होणं हे निसर्ग आहे. तो जर आपण त्याकडे लक्ष दिलं नाही आणि केवळ बाहेरचीच खोली सतत चकचकीत स्वच्छ आय एम हॅपी अशी ठेवली तर आतला कचरा कधी ना कधी कुजू लागणार आणि त्याचा एकूण व्यक्तिमत्वावर, वर्तनावर, भावनांवर दुष्परिणाम होऊ लागतात. आणि त्यामुळे सतत केवळ विचार करत राहून मी हॅप्पी असं करणं, म्हणजे मी हॅप्पी असा विचार 1 तासातलं 50 मिनिटं करायला हवा, 55 मिनिटं करायला हवा, पण 5 मिनिटं तरी असं द्यायला हवी की त्यावेळी मी कोणताही विचार करत नाही आहे, काहीच करत नाही आहे. आपोआप काय होत आहे त्याकडे फक्त लक्ष देतो आहे. सो आता आपण सगळे मॅक्झिमम डुईंग मोड मध्ये असतो, सतत काहीतरी करत असतो. शरीरानं काही करत नसतो तर विचार तरी करत असतो. तर हे विचार करणं सुद्धा काही वेळ थांबवून आपोआप कोणते विचार येत आहेत ते पाहूया. दॅट इज अ बिईंग मोड. आणि हा बिईंग मोड हा आपल्या संस्कृतीची देण आहे. हे आज न्यूरोसायन्स मध्ये त्याचं महत्व लक्षात येत आहे. आपण पुन्हा सर्वांनी त्याचं महत्व लक्षात घेऊन काही वेळ बिईंग मोड साठी द्यायला हवं. ज्यावेळी मी बी पॉझिटिव्ह असा विचार करणं सुद्धा थांबवायला हवं. कारण बी पॉझिटिव्ह हा सुद्धा विचार करणं आहे. दॅट इज ऑल्सो डुईंग मोड. तर अतिशय सावध असे आपले पूर्वज तुम्ही जो उल्लेख केला तो तुमच्या मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही अमिगडाला जे फंक्शन सांगितलं होतं ते फंक्शन इथे ऍक्टिव्हेट होतं का मेंदू मधलं? हो हो. अच्छा. अमायगडाला नावाचा भाग आहे ज्याला डेंजर सेंटर असं म्हटलं जातं. आणि तो सतत डेंजर पाहून छोट्या छोट्या डेंजरना सुद्धा प्रतिक्रिया करत असतो. आता हे प्रतिक्रिया करणं जंगलात असताना आवश्यक होतं, त्यामुळे माणसं सतत पळून जाऊ शकत होती आणि वाचू शकत होती. आज जर तो सतत प्रतिक्रिया करत राहिला तर मात्र मला आता तो त्रास व्हायला लागतो. त्यामुळे त्या
अमायगडालाची ती जी हायपर सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी करणं आवश्यक आहे. राईट. थँक्यू सर. डॉक्टर रेखा, तुम्हाला उत्तर मिळालं असेल मला वाटतं. कुलश्री गवळी म्हणून एक त्यांनी प्रश्न विचारलाय की उदासी आणि आनंदी या भावना ह्या पटकन बदलत असतात, सारख्या शफल होत असतात मनामध्ये, तर त्यांच्याशी डील कसं करायचं, असा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्याशी डील करायचं म्हणजे ते ऍक्सेप्ट करायच्या. आता मनामध्ये उदासी आहे, ओके, काही वेळानं आनंद आहे, तो आनंद आहे, त्या आनंदाचा आनंद घ्यायचा आणि उदासीची मात्र प्रतिक्रिया करायची नाही. म्हणजे नको ही उदासी अशी करायची नाही. ती उदासी आपोआप जाते का असं काही वेळ पाहायचं. आता हा सुद्धा पुन्हा चॉईस आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला घरात पाहुणे येणार आहेत आणि मनात उदासी आहे, तर त्यावेळी ही उदासी राहू दे असं म्हणून ते न करता त्यावेळी तुम्ही उदासी बदलवणं आवश्यक आहे. त्यावेळी तुम्ही हॅपी मोड निर्माण करू शकता आणि पाहुण्यांशी चांगलं हसून खेळून बोलू शकता. पण पाहुणे गेले की 5 मिनिटं काहीही न करता, ओके, आता ती उदासी अजून मनात शिल्लक आहे की बदलली आहे ती पाहूया, असं म्हणून मागाशी मी म्हटलं तसं मनातल्या फिलिंग कडे लक्ष देऊ शकता. आणि त्यामुळे ते जे काही बदलतं, आपोआप बदलतं, हे बदलतं याचं भान येणं हेच आत्मभान आहे. आणि ते जर भान तुम्हाला असेल तर खूप छान, अभिनंदन. अजून प्रश्न? मी विचारू का? हो, विचारा. अगदी सुरुवातीला म्हणला होता तुम्ही की लहान मुलं पुस्तकं आपटतात, हे नैसर्गिक आहे, असं हे वागणं त्यांचं नैसर्गिक आहे. मग ते नैसर्गिक ती कृती चांगली नाही हे तर आपल्याला कळतं ना. मग त्याच्यात काय आपण करू शकतो? त्या लहान मुलांना कसं हे करायचं? आणि हे तुम्ही 25 वर्षापर्यंत असं असू शकतं म्हटला तेव्हा मगाशी. हो, तर लहान मुलांना त्यावेळी आपण जी बिहेवियर थेरपीची जी टेक्निक्स आहेत ती वापरू शकतो. म्हणजे लहान मुलं ही एक प्रकारे प्राण्यांसारखीच आहेत. ती स्वतः राग आपल्याला आहे आणि तो कमी करायचा आहे असं ठरवू शकत नाहीत. पण ती जर असं वस्तू फेकून देत असतील तर त्यांनी तसं वस्तू फेकून दिली की त्यांना शिक्षा करणं. बिहेवियर थेरपी म्हणजे जे वर्तन बदलायचं असेल ते वर्तन झालं की पनिशमेंट, आणि जे वर्तन अधिकाधिक करणं अपेक्षित आहे ते वर्तन झालं की रिवॉर्ड. हे जर आपण करत राहिलो तर आपण मुलांमध्ये तो बदल घडवू शकतो. आणि तुमचा दुसरा प्रश्न असा आहे की म्हणजे 7व्या वर्षी, साधारण 6व्या-7व्या वर्षी आपल्या मेंदूतला हा भाग काम करू लागतो, ज्यामधून हे भान विकसित होऊ लागतं. आणि मला माझा राग कमी करायचा आहे असं तो 7 वर्षाचं मूल सुद्धा म्हणू शकतं. पण 25 वर्षापर्यंत आपल्या मेंदूमध्ये जो भावनिक मेंदू, मगाशी आता सुमन सरांनी जो उल्लेख केला, अमायगडाला, हा अधिक सक्रिय असतो. आणि त्यामुळे मराठीमध्ये म्हण आहे, गद्धे 25 पर्यंत निर्णय जातात, हे बऱ्याचदा भावनिक अधिक असतात. आणि त्यामुळे आपल्या मुलांशी आपण जर संवाद साधायचा असेल, 25 वर्षापेक्षा ती लहान असतील, तर त्यांच्याशी लॉजिकल बोलून फार काही उपयोग नाही. कारण ते लॉजिक समजण्याचा त्यांचा मेंदू पूर्णतः विकसितच झालेला नसतो त्यांच्या स्वतःच्या बाबतीत. म्हणजे ते मॅथमॅटिक्स मध्ये हुशार असू शकतील, पण ज्यावेळी त्यांच्या मनात भावना निर्माण असतात त्यावेळी त्यांना लॉजिकल बोलून उपयोग होतो. त्यांच्या भावना समजून घेणं, त्या भावनांचा आदर करणं आणि त्यांना विचार करायला प्रवृत्त करणं हे अपेक्षित असते. थँक्यू. एक प्रश्न आहे इथे, उद्देश आणि लक्ष्य, ऑब्जेक्टिव्ह या संबंधित प्रश्न आहे. तो ज्याने कोणी विचारलाय त्यांना व्हर्बली विचारता येईल का? कारण तुम्ही एक्झॅक्टली काय लिहिलंय ते समजत नाही मला. हॅलो, हा, मी शुक्ल. हा, नमस्कार काका. हा, नमस्कार. हा, खूपच छान लेक्चर झालं सर, आणि बरंच काही माहिती झालं याच्यामध्ये. जसं की आपलं उद्देश असतं आयुष्याचं, जसं पर्पस, मला जसं की एक हेल्दी आयुष्य जगायचं आहे, हे माझं लक्ष पण होऊ शकते, टार्गेट किंवा पर्पस. आणि त्याला अचीव्ह करायकरता मी छोटे छोटे गोल्स ठेवू शकतो. म्हणजे सकाळी व्यायाम करणं किंवा हे, याच्यामध्ये काही डिफरन्स किंवा इट इज द सेम, वन अँड द सेम? इट इज द सेम. अच्छा. निरोगी आयुष्य ठेवणं, इट कॅन बी अ पर्पज. अच्छा. आणि त्यासाठी तुम्ही जर स्वतःची काळजी घेत आहात, व्यायाम करत आहात, देन इट इज गुड. अच्छा. आणि सर याच्याच रिलेटेड दुसरा प्रश्न, की हल्ली जसं तुम्ही म्हणालात की टीव्ही किंवा मीडिया त्याच्यावर त्याचे खूप परिणाम होत आहे, आणि 2-2 नाही 3-3 जनरेशन त्याच्यामध्ये आहेत. आता प्रश्न हे आहे ना की आयुष्यामध्ये एक पर्पस एक ठरवाय करता, की एक हेल्दी फॅमिली रिलेशन, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण आता 3 वेगळे विचारधारावाले आहेत, सगळ्यांचं मत जोडेल असं नाही आहे, तर त्याच्याकरता बेस्ट वे आउट काय आहे याच्यामध्ये?
काय होऊ शकते? तर त्यामध्ये त्या तिघांच्या ज्या 3 वेगवेगळ्या विचारधारा आहेत त्या विचारधारा ही योग्य असू शकतात असं प्रथम आपण त्याचा स्वीकार करणं. त्यातला ते जे काही जे वाटतं आहे ते योग्य असू शकतं. म्हणजे मगाशी मी अगदी सुरुवातीला जे उदाहरण दिलं की 2 तरुण कॉलेज मुलं मुली उघड्यावर समजा मिठी मारून बसलेले आहेत, तर त्यांना ते योग्य वाटतं आहे. त्या आजीला ते योग्य वाटलं नाही तरी सुद्धा त्या मुलांना ते योग्य वाटतं आहे. आणि आपल्या मराठीतल्या एका मंगेश पाडगावकरांसारख्या कवीलाही ते योग्य वाटतं की तू जर हे करून बसली तर तुमचं काय जातं, असं त्यांनी ती कविता मला ओळी नाही सांगता येणार पण त्याचा अर्थ तो आहे. तर ते योग्य काय आणि अयोग्य काय हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असू शकतं. आणि तुम्ही म्हणाल तसं 3 जनरेशनसाठी सुद्धा ते 3 वेगवेगळं असू शकतं. तर याविषयी गप्पा मारणं आणि मलाच वाटतंय ते योग्य असा उपदेश न करता एकमेकांनी समजून घेणं की काय तुम्हाला काय महत्वाचं वाटतं, काय योग्य वाटतं, या गप्पांमधून ते रिलेशन अधिक विकसित होऊ शकतं. आणि मग त्यातून आत्मभान याविषयी सुद्धा, म्हणजे आत्मभान शब्द वापरले पण तुम्ही हे कशासाठी मोबाईल पाहता, का करता, याबद्दलच्या गप्पा आपण मारू शकतो. आणि काही वेळा तिसऱ्या जनरेशनच्या जी कोण आहेत, समजा तुमचं नातवंड असेल तर तुम्ही सुरू करू शकता. आता कालच मी एका 10वीतल्या मुलीला भेटलो आणि तिने मला जी काही माहिती दिली की मी म्हटलं असं की मला काही अडचण आली या तुमच्या, तिने असं सांगितलं की आमची जनरेशनच वेगळी आहे. तिने त्याला शब्द वापरला झी जनरेशन. झी जनरेशन. तर अशा तिने अनेक टर्म मला सांगितल्या की ज्या मला माहिती नव्हत्या. तर आपण सगळ्या मोठ्या झालेल्या माणसांनी हे एक भान आता ठेवलं पाहिजे की पुढच्या पिढीपेक्षा अधिक असू शकतं. अधिक पावसाळे पाहिले तो अधिक ज्ञानी, आता आउटडेटेड झालेलं आहे. आणि त्यामुळे पूर्वी असं म्हटलं जायचं की जो अधिक म्हातारा डॉक्टर तो अनुभवी डॉक्टर. आता असं नाही राहिलेलं. आज सर्वात तरुण डॉक्टर हा अधिक टेक्नॉलॉजी वापरणारा असू शकतो आणि त्याला अधिक नॉलेज असू शकतं. आणि त्यामुळे माझं वय वाढलं म्हणजे मला काहीतरी अधिक माहिती आहे आणि ते अधिक योग्य आहे हे आपण आधी सर्व वय वाढलेल्या लोकांनी सोडून द्यायला हवं. आणि जी कोण जनरेशन आहे त्यांना काय योग्य वाटतं आहे, त्यांच्याकडे कोणतं वेगळं नॉलेज आहे, हे याविषयी आपण गप्पा मारायला हव्या. थँक्यू सर. खूप छान सर, खूप छान. अजित दादा तुम्हाला धन्यवाद देते. मला आता तुम्ही निरंजनच्या आवाहनाला लगेच प्रतिसाद दिलात आणि उज्ज्वलाताईंच्या वाढदिवसानिमित्त ध्यासला डोनेशन दिलं. खूप धन्यवाद. काल तिचे वाढदिवस होतं म्हणून त्या निमित्ताने आज आणि 100 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उज्ज्वलाताई. धन्यवाद. आज 100 SMS अपेक्षित आहेत लीनाताई. आज 100 मेसेज अपेक्षित असेल. अरे क्या बात. आणि एकदम सध्याचा ज्वलंत प्रश्न मांडला सरांनी. अगदी अगदी खरंच आहे. मला वाटतं सानिकाला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. सानिका. हो नमस्कार सर. लेक्चर खूप छान झालं आणि म्हणजे अगदी पॉइंट टू पॉइंट तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल खूप थँक्स. पण हे जे तुम्ही सांगितलं ना की काहीच न करणं, हे पण थोड्या वेळासाठी काहीच न करणं हे सुद्धा गरजेचं असतं. तर हे मला वाटतं मुलांसाठी सुद्धा तेवढंच गरजेचं असतं का? कारण बऱ्याचदा आजकाल असं होतं की पालकच असं खूप इन्सिस्ट करतात की मूल आपलं नुसतं बसलंय तर अरे काहीतरी कर ना, नुसतं काय बसलायस, अरे काहीतरी कर, तू नुसती काय बसलीस. तर तेव्हा म्हणजे अगदी काय 7-8 वर्षाच्या मुलाच्या किंवा मुलीच्या मनात सुद्धा त्यावेळेस असे असंख्य विचार असू शकतील ना स्वतःबद्दलचे किंवा काही आजूबाजूच्या परिस्थितीबद्दलचे, जेव्हा ते काहीच न करता बसलेले आहेत असं आपल्याला वाटतं, म्हणजे पालकांना वाटतं नॉर्मली की काहीच न करता बसलेत ते. आणि मग त्याच वेळेस असं एक पालकांच्या मनात असतं की तुम्ही म्हणलात तसं की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप. मग तेव्हा असं वाटतं की काहीच करत नाहीये, मग काय नक्की ह्याच्या मनात विचार चाललेत बाबा, पॉझिटिव्ह चालली आहेत का निगेटिव्ह चालली आहेत. तर हे सगळं म्हणजे सगळं समजून कसं घ्यायचं का, त्यांना थोड्या वेळ त्यांच्या ह्याच्यावर सोडायचं का, त्यांची किती फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे किती वेळ असं होत आहे, किती वेळा असं होत आहे, ह्याच्यावरती ठरवायचं की ते पॉझिटिव्ह आहे का, ते म्हणजे ते चालू कंटिन्यू करून द्यावं त्यांना का त्यातनं बाहेर काढायला हवंय. ह्याला कुठेतरी आपल्याला एक म्हणजे हे पाहिजे ना, काय म्हणायचं त्याला, सीमारेषा पाहिजे. वा, छान प्रश्न आहे.
तर या प्रश्नाचं म्हणजे जर आपल्याला उत्तर शोधायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपला मुलांशी भावनिक संवाद होणं आवश्यक आहे. पालकांचा मुलांशी भावनिक संवाद जो आज खूप कमी होतो. म्हणजे काय की मुलांना त्यांच्या भावना विचारणं आणि त्या भावना व्यक्त करायला त्यांना प्रवृत्त करणं, त्याचबरोबर आपल्याही भावना काही वेळा व्यक्त करणं. म्हणजे मी जर असं म्हटलं की पेरेंटिंग मध्ये एकच गोष्ट सांगा, तर मी असं सर्वांना सांगेन की भावनिक गप्पा मारा, स्वतःच्या भावना आधी शेअर करा. आपल्याकडे भावना शेअर करणं हे सुद्धा फार केलं जात नाहीये. की मला आज सकाळी असं थोडं उदास वाटलं, थोडी भीती वाटली, आणि हे होणं स्वाभाविक आहे. पण हे असं भीती वाटली हे सांगणं हे सुद्धा आपल्याला काहीतरी कमीपणाचं असं वाटतं, मुख्यतः पालकांना. तर प्रथम पालकांनी हे सांगायला हवं की मला आज थोडी याची चिंता वाटत होती, आज याची भीती वाटत होती, आज थोडी उदासी वाटत होती. आणि अशाच भावना व्यक्त करायला मुलांनाही संधी द्यायला हवी. रोज खरं म्हणजे आज ते मुलं घरातच आहेत, पण पालक मुलांना प्रश्न विचारतात, आज किती कोणता अभ्यास झाला. त्याऐवजी पालकांनी प्रश्न विचारायला हवा, आज राग कधी आला, आज उदासी कधी वाटली, आज भीती कधी वाटली. हा प्रश्न हा अभ्यास किती केला या प्रश्नापेक्षा अधिक महत्वाचा आहे. आणि त्यामुळे त्या भावना व्यक्त करायला मुलांनीही शिकणं. आणि मग आता तुमचा जो प्रश्न आहे त्यानंतर उत्तर असं येईल की ज्यावेळी तो असा तंद्रीत राहत असेल त्यानंतर त्याच्याशी या भावनाविषयी गप्पा मारायला हव्यात. आणि त्यावेळी त्याला असं त्याच्याशी बोलायला हवं की तू आता इतक्या वेळ जो असं एकटाच होतास, त्यावेळी तुझ्या मनात कोणत्या भावना होत्या, तू शेअर करू शकशील का? काय होतं तू, म्हणजे तुला कसली चिंता वाटत होती भविष्याची, किंवा काही मनात काहीतरी काल घडलं ते तुला मनात विचार येत होते. तर मी मगाशी जे सांगितलं, रिकामं बसणं म्हणजे केवळ तंद्रीत बसणं नव्हे. तंद्रीत बसणं म्हणजे मनात विचार येत आहेत आणि त्या विचारांच्या प्रवाहात माणूस वाहत जातोय, ज्याला आपण दिवा स्वप्न पाहणं म्हणतो, तंद्रीत बसणं असं म्हणतो. आणि सारी टीनेज मधली मुलं ही अशी बसत असतात. ती जेवायला बसतात आणि जेवणाचा हात म्हणजे घास हातात असतो आणि ते तोंडात जाईपर्यंत 10 मिनिटं ती तशीच घास हातात घेऊनही बसू शकतात. याचं एक कारण पुन्हा मेंदूत मध्ये या टीन एज मध्ये बदल होत असतात. मी मगाशी म्हटलं त्यानुसार हा एक बदल आहे की मेंदू मधले जे आपले न्यूरॉन्स आहेत त्याच्यावर एक कव्हर निर्माण होऊ लागतं, त्याला इन्सुलेशन प्रोसेस असं म्हणतात. आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये विचार खूप संख्येनं आणि खूप वेगानं येऊ लागतात, जे लहानपणी तेवढ्या वेगानं नसतात. आणि त्यामुळे त्या विचारांच्या भोवऱ्यात ते भिरकटून जातात. आणि त्यामुळे बहुतांशी टीनेज मुलांचा प्रॉब्लेम हा असतो, आंघोळीला गेलीस की तुला तासभर लागतो, जेवायला बसलीस की तंद्रीत असते. हे जे आहे हे विचारात वाहून जाणं आहे. आपल्याला अपेक्षित विचारात वाहून जाणं नसून त्या विचारांचं भान असणं हे आहे. म्हणजे गेली 5 मिनिटं माझ्या मनात हे विचार होते, त्यातले हे विचार उदासी निर्माण करणारे होते, हे विचार भविष्याचे चिंतेचे होते, याचं भान ठेवायला हवं. आणि त्या विचारांच्या प्रवाहात वाहून जात नाही. तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, जर एखादा मुलगा असा तंद्रीत बसत असेल तर खूप मोठी शक्यता आहे तो त्या विचारांच्या प्रवाहात वाहून जातोय. तर अशा वेळी त्याला नंतर बोलतं करून कोणते विचार होते, त्यातले कोणते कोणते तू सांगू शकतो का? याला मानसोपचारामध्ये मेटाकॉग्निशन असं म्हणतात. म्हणजे कॉग्निशन ऑफ कॉग्निशन, माझ्या मनात कोणते विचार येत होते त्यांचं भान. तर ते त्याच्याशी गप्पा मारायला हव्यात. कोणते विचार तुला आठवत आहेत का? विचारांची साखळी, यानंतर हे आलं, यानंतर हे आलं, असं तू करू शकतो का? मग आता पुढल्या वेळी तू बसशील त्यावेळी 5 मिनिटात ते थांबवून 5 मिनिटानंतरच तू असं पाहू शकतो का कोणते विचार 5 मिनिटात आलेले होते. अशा पद्धतीचे एक हे करा. म्हणजे जर खूप वेळ काही मुलं अशी बसत असतील तर त्यामधून त्यांना बाहेर काढणं आवश्यक आहे. ती केवळ काही न करता बसणं म्हणजे विचारात वाहून जाणं नाही. मी स्पष्ट करतो, मगाशी माझ्या उत्तरातून स्पष्ट झालं नसेल तर. असं बसणं म्हणजे पेईंग अटेन्शन टू युअर अटेन्शन. मनात आपोआप कोणते विचार आणि भावना येत आहेत याचं भान ठेवणं. जे आपण चौथा प्रश्न बघितला की मनात आता हे विचार आहेत, हे त्यांना हळूहळू शिकवायला हवं, आपण स्वतः ते करायला हवं. आणि जर ते अधिक वेळ असे विचारात राहत असतील तर ते नक्कीच काळजी करण्यासारखं आहे.
त्यासाठी जर ते भावना व्यक्त करू शकत नसतील, काही हे करत नसेल, तर काही कोणाशी तरी गप्पा मारणं, तो कोणाशी गप्पा मारतोय, तो का असा विचारांच्या तंद्रीत राहतो आहे, याचाही शोध घेणं आवश्यक आहे. त्यामुळे काहीही न करता बसणं म्हणजे विचार करत बसणं नाही, काहीही न करता बसणं म्हणजे आपोआप येणारे विचार पाहत बसणं. आणि तो फरक त्या मुलाला समजतो आहे का, आपल्याला समजला आहे का, आणि त्यामुळे हा फरक समजण्यासाठी एक कौशल्य मी फक्त आता सांगतो. आपण ज्यावेळी असं विचारांच्या तंद्रीत असतो त्यावेळी स्वतःला विचारायचं की आता मी विचार करते आहे की माझ्या मनात विचार येत आहेत. जर विचार करते आहे असा प्रश्न असेल तर ते आपण थांबवू शकतो, कारण ते आपल्या इच्छेनं आपण करत असतो. त्यावेळी आपण आत्ता आवाज कोणते येत आहेत, आत्ता शरीरात काय जाणवत आहे याकडे लक्ष दिलं की जर आपण विचार करत असू तर ते थांबवू शकतो. पण विचार येत असतील तर ते थांबवू शकत नाही. मग ते स्वीकारायला हवेत आणि त्याला साक्षी भावना, कोणते विचार येत आहेत हे जाणायला हवं. असं जाणणं म्हणजे आपल्या सुप्त मनाच्या खोलीला एक दरवाजा करणं आणि त्या दरवाजामधून पाहणं आहे, आतमध्ये काय काय आहे साठलेलं आहे ते पाहणं आहे. सारिका, उत्तर मिळालं तुला? थँक्यू. हॅलो. हॅलो सर. हो बोला. हा बोला. तनुजा हा. बोलते. मगाशी तुम्ही म्हणालात की आपण बिहेवियरल थेरपीने काही गोष्टी बदलू शकतो, म्हणजे काही चुकीचं केलं की पनिशमेंट आणि काही योग्य केलं की रिवॉर्ड. पण जर लहानपणापासून असे संस्कार होत गेले, समजा मी चांगलं करत गेले आणि मला रिवॉर्ड मिळाला, पण जेव्हा हीच व्यक्ती मोठे होऊन बाहेरच्या जगामध्ये गेली आणि त्याला त्याचं रिवॉर्ड नाही मिळाला गेला, एखादी गोष्ट त्याला वाटू शकेल ही माझ्यासाठी चांगली आहे पण दुसऱ्यांसाठी इट्स ओके असं होऊ शकतं मनावर, तर त्यावेळेस ते रिवॉर्ड न मिळाल्यामुळे पण तो उदास होऊ शकतो ना सर? होय होय. त्यामुळे मी ते सांगितलं ते 7 वर्षापर्यंतच आहे अपेक्षा. 7 वर्षानंतर त्याला ही सिस्टीम बदलून साक्षी ध्यान म्हणजे मनात येणारे विचार आणि स्वतःच्या भावनांचा स्वीकार करणं, भावना व्यक्त करणं हे हळूहळू शिकवणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. 7 वर्षापर्यंतच्या मुलांमधल्या समस्या बदलवण्यासाठी बिहेवियर थेरपी आवश्यक आहे, कारण त्यावेळी ती स्वतःच्या मनातले विचार जाणण्याचं भान सर्वांमध्येच आलेलं असतं असं नाही. तो मेंदूचा जो भाग आहे तो त्यावेळी विकसित झालेला नसतो, पण 7 वर्षानंतर हळूहळू तो भाग विकसित होतो आणि त्यामुळे नंतर बिहेवियर थेरपी ही अपेक्षित नाही. आज जे प्रॉब्लेम आहेत हे खरं म्हणजे याचेच तुम्ही जे आता उदाहरण दिलं त्याचेच आज जे प्रॉब्लेम दिसत आहेत ते दिसत आहेत. म्हणजे काय की मी घरात आज मला असं दिसतं की मुलांना रडूच दिलं जात नाही. त्याला जरा काही तो रडू लागला की त्याला काहीतरी दिलं जातं, किंवा तो आकांतांडव चिडू दे नको बाबा असं म्हणून त्याला जे काही तो चिडला की त्याला हवं ते दिलं जातं. आणि त्याचे दुष्परिणाम असे होतात की नंतर तो नोकरीच्या ठिकाणी सुद्धा चिडतो, पण तिथे त्याला ते काही हवं ते दिलं जात नाही, त्याला राजीनामा दिला जातो आणि त्यामुळे त्याची औदासीन्य तुम्ही म्हणता तसं वाढू शकतं. आणि त्यामुळे ही जी बिहेवियर थेरपी, बिहेवियर टेक्निक्स ही प्राण्यांसाठी खूप परिणामकारक आहेत, आयुष्यभर आहेत. माणसासाठी ती 7 वर्षापर्यंत अधिक परिणामकारक आहेत. 7व्या वर्षानंतर हळूहळू मेटा कॉग्निशन, मेटा इमोशन, स्वतःच्या भावना जाणणं, विचार जाणणं हे कौशल्य मुलांमध्ये सुद्धा विकसित करायला हवं. तुम्हाला साक्षी ध्यानाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर यश वेलणकर सरांची त्याच्यासाठी वेगळी वर्कशॉप्स असतात, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि सर तुमच्या निसंदिग्ध जी उत्तरं असतात पॉइंट ब्लँक, आणि खूप छान वाटतं, असं वाटतं सेशन संपूच नाही. पण इन द मीन टाइम अजून एक प्रश्न अक्षरा म्हणून कोणी अक्षर त्यांना विचारायचं मला वाटतं. हो, वृषालीताईंच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं खूपच सुंदर होतं आणि त्याच्यामध्ये अर्ध उत्तर मिळाल्यासारखं आहे. ओके. परंतु मला त्याच्यामध्ये आणखी एक असं विचारायचंय की अध्यात्मामध्ये किंवा आता श्री श्री रविशंकर यांचं एक हॅलो अँड एम्प्टी मेडिटेशन म्हणून आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही विचार करू नका, जे विचार येत आहेत त्याच्याकडे लक्ष द्या आणि ते विचार जाऊ देत. पण असं करत असताना इनिशियली ते विचार येतात जातात, पण नंतर एखादा विचार आल्यानंतर आपण त्याच्यावर विचार करायला लागतो. ते मेडिटेशन न राहता त्याच्यावर मग काय म्हणतात त्याला, त्या विचाराचं प्रोसेसिंग चालू झाल्यासारखं होतं. तर याच्यावर काही आपल्याला कंट्रोल करता येऊ शकतो का? हो, त्यावेळी असं लक्षात येईल की मी विचार करू लागलेलो आहे, त्यावर थांबायचं. ओके.
आणि मग ते थांबवण्यासाठी एक उपाय असा असू शकतो की त्यावेळी तुम्ही आता त्या क्षणी जी ज्ञानेंद्रिय माहिती देत आहेत त्याकडे लक्ष देऊ शकता, म्हणजे तो ब्रेक करण्यासाठी. त्याचा एक सोपा उपाय, त्यामुळे आपण या प्रक्रियेमध्ये असं म्हणतो की अधूनमधून श्वासावर लक्ष द्यायचं. श्वास समजतो आहे आणि त्यावेळी तुम्ही त्या विचारांच्या प्रवाहातून बाहेर पडता आणि पुन्हा काही वेळानं पुन्हा मनात विचार येऊ लागतात. पुन्हा ते विचार तुम्ही पाहू शकता. पुन्हा अधूनमधून श्वासावर लक्ष द्यायचं. म्हणजे पुन्हा अशी उपमा आहे की तुम्ही आत्ता जे सांगितलं ते दोरा तुटलेल्या पतंगामुळे असं होतं. मन हे आपला पतंग आहे, त्याचा दोरा म्हणजे आपण श्वासावर लक्ष देणं असं म्हणू शकतो. आणि तो मनाचा पतंग कुठे उडतो ते पाहत राहायला हवं, पण तो जर श्वासाचं भान तुटलं तर तो पतंग कुठल्या कुठे निघून जातो आणि त्याच्या आपल्याशी काही संबंध राहत नाही. त्यामुळे अधूनमधून आपण जसं पतंग उडवत असताना तो दोरा खेचतो, तसं अधूनमधून आपलं लक्ष पुन्हा श्वासावर आणायला हवं. आणि गेल्या 2 मिनिटात कोणते विचार आले, ओके, म्हणजे आपण तो विचारांचा जो प्रवाह असतो त्या प्रवाहामधून बाहेर पडतो. दुसरा एक प्रश्न असा आहे की आता सांगितलं तुम्ही की आता जवळजवळ एका घरामध्ये साधारण 3 पिढ्या असतात, 3 पिढ्यांचे विचार वेगळे असू शकतात. बाहेर आपण म्हणू शकतो की आय अग्री टू डिसअग्री, परंतु घरामध्ये जेव्हा एक घर म्हणून किंवा एक फॅमिली म्हणून जेव्हा जायचं असतं आणि त्याच्यामध्ये हे 3 मतप्रवाह असतील तर त्याला कुठेतरी समजून घेऊन कोणाचं तरी एकाच सगळ्यांनी ऍक्सेप्ट करून जेव्हा पुढे जायचं असेल तेव्हा कसं करता येईल? तर ते कोणाचं तरी एकाच समजून घेऊन पुढे जाणं हे आउटडेटेड आहे आता. घर म्हणून घरपण कसं राहील, म्हणजे मग ते 3 विचारांचं घर चालणार का? सर्वांचं मिळून समजून घेऊन त्यातून सर्वांनी मिळून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवणं. जसं आघाडी सरकार असतं तसं आता आपली घरं ही आघाडी सरकार आहेत असं समजून घ्यायला हवं. आणि 8 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वांनी एकत्र बसून आपल्या घराचं काय भान आहे, घराची ओळख म्हणून काय असायला हवं, घरात किती वाजता येणं योग्य आहे, याविषयी चर्चा, म्हणजे जे काही समस्या आहेत त्या सगळ्यांची चर्चा करून त्यामधून कॉमन मिनिमम प्रोग्राम, किमान आधारित कार्यक्रम असा ठरवणं हे आदर्श आहे. यामध्ये काही जणांना तो जो काही कार्यक्रम ठरवेल तो दुसऱ्या व्यक्तीला मान्य होणार नाही, तर त्याने ते ऍडजस्ट करायला हवं की आता बहुमत हे आहे आणि ते स्वीकारणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे एका व्यक्तीत सर्वांनी ऐकलं पाहिजे. ही आपली जी पूर्वीची कुटुंब व्यवस्था होती, म्हणजे कुटुंब प्रमुख एक असतो आणि त्याचं सर्वांनी ऐकलं पाहिजे. हे हळूहळू मूल्य आपल्याला बदलणं आवश्यक आहे. आणि लोकशाहीची जी काही मूल्य आहेत ते लोकशाहीचे संस्कार आपापल्या घरामधूनच खरं म्हणजे निर्माण व्हायला हवेत. असं तरी आपण असं म्हणूया की आत्मभान हे किती महत्वाचं आहे आणि एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी किती त्याचा उपयोग होऊ शकतो असं हे नक्कीच या तुमच्या सर्व लेक्चर मधनं कळालं. अजून काही ऍड करायचं ना? हा रवी, तू छान समप केलंस खूप आणि मोजके छान मुद्दे घेतलेस. आवाज येतोय माझा? हो 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 येतोय. हो. मला ना सर तुमचा एक मुद्दा मनापासून आवडला आणि हा मला या संपूर्ण लेक्चर मध्ये फार महत्वाचा आणि खूप वेगळा वाटला. तो म्हणजे चर्चा करून किमान आधारित कार्यक्रम ठरवावा. आणि त्याच्यासाठी तुम्ही एक शब्द वापरला, तो म्हणजे घराचं भान आणि घराची ओळख. मग ह्या सगळ्यामध्ये घराचं भान हा शब्द इतका महत्वाचा वाटतोय मला, कारण कधी कधी मला असं वाटतं की समाज व्यवस्था इतकी व्यक्तिकेंद्रित झालेली आहे की घरातल्या अदृश्य भिंती आता ओलांडताच येत नाहीत, इतकी ती व्यक्तिकेंद्रित आहे. म्हणजे पूर्वी कुटुंब प्रमुख हा केंद्र असणं हे अत्यंत तापदायक होतं आणि नंतर इतकं मोकळं वातावरण झालं की समाज व्यवस्था व्यक्तिकेंद्रित झाली. प्रत्येक व्यक्तीचं वेगळं विश्व, एकाच घरात अनेक, हरकत काहीच नाहीये, पण त्याच्यात सुसंवाद नाही आणि भिंती अदृश्यमध्ये उभ्या. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकशाही वातावरण असणं हे खूप महत्वाचं आहे. पण ते रुजवलं कुठे गेलं? ते असं काही असतं, ही रुजवण मला असं वाटतं कुठे झालीच नाही असं वाटतं. म्हणजे लोकशाही वातावरण हवं आणि तेही विधायक शिस्तीत हवं. ही जर रुजवण असेल तर पूर्ण घराचं भान, ही घराची आणि घरातल्या विविध माणसांची ओळख असणं हे सहज शक्य झालं असतं. तो मुद्दा मला मनापासून आवडला आणि संपूर्ण लेक्चर हे अत्यंत अप्रतिम झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.
खूप धन्यवाद. खूप